चला आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. जो आपला कालचा आपण काय पाहत होतो तर स्टेप ऑफ रिसर्च, सोशल रिसर्च, बरोबर आहे. सामाजिक संशोधनाच्या पायऱ्या याबद्दल आपण अभ्यास करत आहे. तर आपण जी सुरुवातीची होती स्टेप समस्येचे सूत्रण करणे, बरोबर. त्या संदर्भात आपण संपूर्ण एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. साहित्याचं परीक्षण करणे या संदर्भात आपण काय केलेलं आहे, कालच्या लेक्चरला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आजच्या लेक्चरला आपण साहित्याचं जे काही परीक्षण करणे या संदर्भात काही मुद्दे आपण राहिलेले आहेत ते डिस्कस करूया. आणि नंतर जे तिसरी जी स्टेप आहे त्याला आपण काय करूया, सुरुवात करूया. त्या संपूर्ण बाबी काय केलेल्या आहे आपण पाहिलेल्या आहे. ओके, काही लोकांच्या लक्षात येत नसेल की आपण डायरेक्ट रिसर्च हा युनिट का बरं सुरू केलेला आहे, बरोबर. तर अनेकांची मागणी होती की सुरुवातीला रिसर्च हा जो 5वा युनिट आहे तुम्ही आधी घ्या, जेणेकरून आम्हाला जे येणारी एक्झाम आहे त्या एक्झामला काय करता येईल, फोकस करता येईल. म्हणून आपण काय केलेलं आहे, पहिलं युनिट न घेता आपण डायरेक्ट 5व्या युनिटला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पण आपण रिसर्च संदर्भात मूलभूत संशोधनाचे प्रकार काय आहे, ज्याला आपण फंडामेंटल रिसर्च आहे, अप्लाइड बेस्ड रिसर्च आहे, बरोबर आहे. असे रिसर्चनाचे कार्यात्मक संशोधन आहे, असे काही प्रकार आपण पाहिलेले आहे. संशोधनाच्या व्याख्या काय आहे, संशोधनाची व्याप्ती काय आहे, संशोधन करत असताना आपल्याला कोणते ऑब्जेक्ट आपण समोर ठेवत असतो, संशोधन समस्या निवडताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, आपला इंटरेस्ट एरिया काय आहे त्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, अशा अनेक गोष्टीची आपण काय केलेली आहे, डिस्कस केलेलं आहे. आणि त्यानंतर जो आजचा जो भाग पाहणार आहे तो आहे साहित्याचा परीक्षणासंदर्भात काही मुद्दे राहिलेले आहेत ते आपण डिस्कस करूया. बघा, सोर्स ऑफ लिटरेचर रिव्ह्यू हे आपण त्या दिवसच्या लेक्चरला पाहिलं. प्रायमरी सोर्स, सेकंडरी सोर्स आणि टर्सरी सोर्स हे सगळे आपण पाहिलेले आहे. आता स्टेप ऑफ अ कंडक्ट लिटरेचर रिव्ह्यू. हां हां, ठीक आहे ठीक आहे. ऐकू येते ना तुम्हाला ऑनलाईन स्टुडंट? ठीक आहे. ओके, आता कंटिन्यू करूया. तुम्ही ऐकलं ना की आपण 5वे युनिट का बरं सुरू केलेलं आहे, तर अनेक लोकांची काय होती, मागणी होती, बरोबर, की DMERची जी एक्झाम आहे किंवा अदर एक्झाम आहे त्यासाठी आम्हाला फोकस करायचा आहे आणि त्यासाठी काय करायचं आम्हाला. ओके, हो बोला ना सर, चंद्रकांत सर बोला. मेसेज टाकू शकता तुम्ही, काही इश्यू आहे तर. माईक ऑन करता येत नाही इकडनं, तशी सिस्टीम अवेलेबल नाही आहे. ओके, आवाज येत नसेल तर तसं पण सांगा, मेसेज करून सांगा. ओके, बघा, स्टेप ऑफ कंडक्ट लिटरेचर रिव्ह्यू, बरोबर. ही आपली काय, आपण जे काही साहित्याचं परीक्षण करतो त्या साहित्याचं परीक्षण करत असताना आपण कोणत्या स्टेप फॉलो केल्या पाहिजे हे आपल्याला पाहायचं. बघा, ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट ठरतात जेव्हा आपल्याला PhD जर करायचं असेल किंवा आता आपल्या MSWचं लास्ट इयर असेल तर आपल्याला काय करावं लागतं, डेझर्टेशन्स करावं लागतं. मग ह्या गोष्टी जर आपल्याला संपूर्ण माहिती असेल रिसर्च, तर आपल्याला काय करता येईल, रिसर्च करणं किंवा एक डेझर्टेशन सबमिट करणं काय जाऊ शकतं, सोपं जाऊ शकतं. ओके ओके, येत आहे ना आवाज? जवळ घ्या मग आवाज चांगला येईल. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू फॉर सजेशन. यानंतर पण कदाचित आवाज आला नाही तर लवकर सांगत चला. ओके, चला बघा, आता काय करायचं आहे आपल्याला, म्हणजे साहित्याचं परीक्षण करत असताना आपल्याला प्रत्येक स्टेप फॉलो करावा लागतो की जेणेकरून आपल्याला काय करता येईल की आपल्याला MSWचा जे लास्ट काय म्हणता येईल सेशन्सला किंवा लास्ट सत्रामध्ये आपल्याला काय करता येईल की जे डेझर्टेशन्स आहे ते सबमिट चांगल्या पद्धतीनं करता येईल जर आपल्याला रिसर्च चांगल्या पद्धतीनं माहिती असेल तर. तर बघा, त्यामध्ये स्टेप आहे की आयडेंटिफाय द कीवर्ड विच आर युजफुल इन लोकेटिंग द मटेरियल्स सोर्स फॉर लिटरेचर रिव्ह्यू इन अॅन अकॅडमिक लायब्ररी, बरोबर आहे. आपल्या अकॅडमीची आपल्या याची काय असतं, लायब्ररी असतं.
आता आवाज येत आहे ना राम सर? एकदा यस किंवा नो टाईप करा. मला असं वाटतं की तुम्हाला आवाज येत नाही आहे, थोडं डिस्टर्ब होत आहे बघा. हां, मग आपण काय करणार की एक अकॅडमिक जी काही लायब्ररी असतं त्या लायब्ररीमध्ये जाऊन आपल्या रिसर्च संदर्भात काय साहित्य मिळू शकते त्या संदर्भात आपण काय करू, नोट करू, किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण त्यातून काय करू, काढण्याचा प्रयत्न करू, की जेणेकरून आपल्याला काय होईल की साहित्य परीक्षण करणं सोपं जाऊ शकतं. बरोबर? म्हणजे लायब्ररीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या संशोधनासंदर्भात आपल्या याच्या संदर्भात काही गोष्टी आपल्याला मिळते का ते आपण पाहणं काय असतं, गरजेचं असतं. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आवाज येत आहे. थँक्यू. त्यानंतर आहे स्टेप 2 आहे. तुम्ही काय करा, रनिंग नोट्स काढायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला एक्झामला फोकस करताना किंवा ज्या दिवशी आदल्या दिवशी एक्झाम असताना काय करता येईल, ती नोट्स आपली शॉर्ट नोट्स काय रेडी करून आपल्याला पेपरला जाता येईल. बरोबर आहे, नंतर घाई होणार नाही. स्टेप 2 पहा, युझिंग द आयडेंटिफाय कीवर्ड इन द रिसर्च शुड सर्च द लायब्ररी कॅटलॉग ऑफ द जर्नल्स अँड बुक्स. आपल्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर असे बरेच पुस्तकं असतात. बरोबर आहे, पण आपल्याला त्या पुस्तकाबद्दल आपल्याला कळतच नसेल की आपण नेमकं कोणतं पुस्तक चाळावं. आपला जो काही सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट कशामध्ये दिलेला आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर काय होऊ शकते, प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकते. अशा वेळेस आपल्या सब्जेक्टचा कीवर्ड्स काय आहे आणि त्या संदर्भात कशात माहिती मिळू शकते हे आपल्याला काय आहे, माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपण काय करायचं की आपल्या सब्जेक्टबद्दल जो कीवर्ड्स आहे, फॉर एक्झाम्पल आपण असा सब्जेक्ट घेतलेला आहे की कुठेतरी उंचपणा आणि आपलं हुशारता. बरोबर आहे, या दोन हे जे काही दोन व्हेरिएबल्स आहेत, बरोबर आहे, की आपल्या उंचीपणा आणि हुशारपणा या दोघांचा काय आहे, संबंध आहे, असं जर आपण म्हणत असेल की आपण एक हायपोथेसिस मांडू शकतो. हे व्हेरिएबल्स आहे, पण आपण एक सब्जेक्ट असा घेतला तर अशा वेळेस आपल्याला काय ठरू शकतं की आपल्या म्हणजे मानवाच्या विकासाच्या काही अवस्था आहे, त्या विकासाच्या अवस्था पाहत असताना आपला हा काय एक कीवर्ड झाला. तो कीवर्ड पाहत असताना आपल्याला सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून व्यक्तीचा अभ्यास करणं काय ठरतं, गरजेचं ठरतं. बरोबर, की मानवी विकास कशा पद्धतीने होत असतं, अशामध्ये मग आपल्या काही चेंजेस होत असतात. आपल्यामध्ये विशिष्ट एजमध्ये काही चेंजेस होतात, हाईट्स आपली वाढते. बरोबर आहे, त्यानंतर आपल्या विकासाच्या स्टेपनुसार आपल्या म्हणजे बाल्यावस्था आहे किंवा प्रौढावस्था आहे, तरुणावस्था आहे, अशा पद्धतीने व्यक्तीचा विकास होतो किंवा नाही याचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून मानवाच्या विकासाच्या अवस्था चेक कराव्या लागतात. म्हणजेच कीवर्ड्स लक्षात घेणे यामध्ये गरजेचं ठरतं. त्यानंतर बघा स्टेप 3, जे काही वेगवेगळे बुक्स आहे ते बुक्स आपल्याला शोधणं आणि ते समजून घेणं काय असतं, गरजेचं असतं. स्टेप्स 4 मध्ये काय सांगितलंय, आफ्टर आयडेंटिफाय द युजफुल लिटरेचर द रिसर्चर शुड बिगिन टू डिझाईन द लिटरेचर मॅप. बरोबर आहे, आपण काय करत असतो की संशोधन करत असताना आपण एक संशोधनाचा आराखडा काढत असतो. संशोधन आराखडा काढत असताना एक मिनिट, गरम होत आहे ना. बाकीचे नाही आले. ओके, रफी हां, त्यांना काय होतं? ओके बघा, त्यानंतर आपल्याला काय करतो, आपण संशोधन आराखडा ठरवत असतो आणि संशोधन आराखड्यानुसार आपल्याला काय करायचं असतं, मग आपलं जे काही लिटरेचर आहे आपल्या सब्जेक्टला धरून आहे किंवा नाही ते चेक करणं गरजेचं असतं. स्टेप 5 काय सांगतं, इन द मीन्स टाइम ही शी शूड ऑर्गनाइज द लिटरेचर इन टू लिटरेचर मॅप अँड इन्क्लूड द प्रिसाइज रेफरन्स टू द लिटरेचर युझिंग अँड अप्रोप्राइड स्टाईल. बरोबर आहे, आपल्याला काय करावं लागतं की आपलं साहित्याचं परीक्षण करत असताना विशिष्ट स्टाईल आपल्याला यूज करावी लागते. सोबतच जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे ते व्यवस्थित पद्धतीने ऑर्गनाईज करणं पण आपल्याला गरजेचं ठरतं. ही आपली काय आहे, स्टेप नंबर 5. आपण काय बघत आहे तर साहित्याचं परीक्षण करण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. बरोबर आहे, साहित्याचं परीक्षण करणं, लिटरेचर रिव्ह्यू जे आपण करत असतो, जो संशोधन करण्यापूर्वी किंवा एक आपण सब्जेक्ट घेतल्याच्या नंतर लगेच आपल्याला काय करावं लागतं, लिटरेचर रिव्ह्यू करावा लागतो. त्यानंतर बघा स्टेप नंबर 6, आफ्टर समरायझेशन ऑफ द लिटरेचर the researcher should assemble the review of the literature category wise, theme wise and concept wise. बरोबर आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला काय करावं लागतं, कॅटेगरी वाईज जे काही आपण साहित्य घेतलेलं आहे, ज्या काही बुक्सचा आपण त्या लिटरेचरचा आपण अभ्यास केलेला आहे ते आपल्याला कॅटेगरीज वाईज लावायचं
असतं. अशा पद्धतीने आपल्या साहित्याच्या परीक्षणाच्या टोटल 6 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्यानंतर बघा ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस फॉर्म्युलेशन्स. आता आपल्याला काय करायचं, हायपोथेसिस म्हणजे ज्याला आपण अझम्पशन म्हणत असतो, बरोबर. परिकल्पना हा शब्द वेगळा, ज्यालाच आपण काय म्हणू शकतो, गृहीत कृत्य जे आहे, सॉरी मी तुम्हाला सांगते, परिकल्पना आहे गृहीत कृत्य, हे दोन शब्द आहे, बरोबर आहे. तर परिकल्पना म्हणजेच काय होतं की हायपोथेसिस, आणि गृहीत कृत्यालाच इंग्लिशमध्ये अझम्पशन असं म्हटलं जाते, बरोबर आहे. तर परिकल्पना मांडत असताना कधीतरी ती नंतर जेव्हा रिसर्च झाल्याच्या नंतर आपण ते मांडत असतो, पण गृहीत कृत्य जे आहे ते आपल्याला एक आपण वर्णनात्मक पद्धतीमध्ये जे काही आपलं वर्णनात डिस्क्रिप्टिव्ह जे संशोधन आराखडा आपण घेतो त्यामध्ये आपण काय करत असतो, तर गृहीत कृत्य मांडलं जातं. आणि गृहीत कृत्य मांडत असताना ते सुरुवातीलाच मांडलं जातं. जेव्हा आपण संशोधन करतो, संशोधन विषय आपण ठरवतो, साहित्याचे परीक्षण आपण करतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण काय करतो, ज्याला आपण अझम्पशन म्हणत असतो, म्हणजे गृहीत कृत्य जेव्हा आपण ठरवत असतो ते सुरुवातीलाच हे प्रोसेस करावं लागतं. आणि गृहीत कृत्याच्या माध्यमातून काय केलं जातं की विशिष्ट आपल्या संशोधनाला एक डायरेक्शन मिळतं, आणि त्या डायरेक्शनच्या माध्यमातून आपल्याला रिसर्च करणं काय होऊ शकतं, सोपं जाऊ शकतं. म्हणून वर्णनात्मक पद्धतीचं सर्वात महत्त्वाचं जर वैशिष्ट्य पाहायचं असेल तर त्यामध्ये अझम्पशन, ज्यालाच आपण गृहीत कृत्याचा काय करत असतो, समावेश त्यामध्ये करत असतो. आणि जे काही अन्वेषणात्मक संशोधन आराखडा असतो त्यामध्ये परिकल्पनेचा वापर केला जाते. ज्याला अन्वेषणात्मक म्हणजे ज्याला शोध घेणे आपण म्हणू शकतो, त्यामध्ये काय केलं जातं, तर याचा वापर केला जातो परिकल्पनेचा. आणि जर वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये जर विचार केला तर अझम्पशन जे आहे, ज्यालाच आपण गृहीत कृत्य मराठीमध्ये त्याचा समावेश केलेला असतो. ह्या गोष्टी म्हणजे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बघा गृहीत कृत्याचं सुसूत्रीकरण आपण कशा पद्धतीने करायचं आणि त्याचे ऑब्जेक्ट काय आहे ते आपण बघूया. बघा, आयडेंटिफाय ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. आपल्या याचे स्टडीचे काय तर उद्देश काय आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. त्यामध्ये काय करायचं, क्लॅरिटी ऑफ द एक्सप्रेशन्स अँड द डायरेक्शन, बरोबर आहे. की आपला जो काही आपण विषय निवडलेला आहे त्या विषयासंदर्भात आपल्याला हायपोथेसिस ठरवायचे आहे. तर हायपोथेसिस ठरवताना आपण काय करायचं की आपला उद्देश काय असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे. आपला जो काही सब्जेक्ट आपण घेतलेला आहे त्यामध्ये कोणतीही संदिग्धता त्यामध्ये नसायला हवी. जे काही विशिष्ट सब्जेक्ट घेतलेला आहे त्या सब्जेक्टबद्दल प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला हवा. आणि त्यामध्ये नेमकं आपल्याला कशा अभ्यास करायचा आहे, कोणत्या बाबीवर फोकस करायचा आहे, अशा संदर्भात व्यावहारिक व्याख्या असो की सैद्धांतिक व्याख्या असो, या प्रत्येक बाबीचा इथे अभ्यास करणं आपल्याला गरजेचं ठरतं. त्यानंतर बघा मेझरेबिलिटी, म्हणजे जो काही आपला हायपोथेसिस आपण घेणार आहे ते काय असलं पाहिजे, मोजण्यायोग्य असला पाहिजे. म्हणजे जो काही व्हेरिएबल्स आपण घेणार आहे ज्याला आपण चल म्हणत असतो, बरोबर आहे. तर चलाचे पण दोन प्रकार पडतात, ज्याला आपण असे वेगवेगळे प्रकारच आहे, पण आपण दोन डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्स हे दोन चल्स असतात, बरोबर आहे. तुम्ही लिहून घ्या, डिपेंडन्स चल आणि इंडिपेंडन्स चल. की एक जर दोन चल कधी पण अभ्यास करत असताना आपण वर्णनात्मक संशोधन असो किंवा अदर संशोधन असो, अभ्यास करत असताना दोन व्हेरिएबल्स ठेवणं गरजेचं असतं, बरोबर. की वातावरण, सामाजिक वातावरणाच्या बालकांच्या शैक्षणिक स्थितीवर परिणाम होतो किंवा नाही, म्हणजेच एक बालकांची शैक्षणिक स्थिती आणि आजूबाजूचं वातावरण, हे दोन व्हेरिएबल्स झाले, बरोबर. त्या दोन व्हेरिएबल्सचा विद्यार्थ्याच्या जीवनावर परिणाम होतो किंवा नाही हे जर चेक करायचं असेल, हे दोन काय इंटर रिलेटेड गोष्टी आहे. म्हणजे डिपेंडंट चल म्हणजे एकमेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी, म्हणजे सामाजिक परिस्थिती कुठेतरी चुकीची असेल, आजूबाजूचं वातावरण कुठेतरी म्हणजे गोंधळात टाकणार असेल, तर विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती चांगल्या पद्धतीनं होणार नाही. मग आपण त्याला नल हायपोथेसिस आहे किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे, अशा पण पद्धतीने आपण ते मांडत असतो. तुमचा पॉईंट क्लिअर झालाय का राम सर, की तुम्हाला काही आणखी अडचण आहे? ओके, बरं कंटिन्यू करूया. आपण काय पाहत होतो की मग अशा सिच्युएशनमध्ये नल हायपोथेसिस पण मांडू शकतो किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पण आपल्याला मांडता येतं, बरोबर आहे. म्हणजे व्हेरिएबल्स आपल्याला चेक करणं यामध्ये गरजेचं असतं. आणि कोणताही जर आपण एखादा सब्जेक्ट घेतला, त्या सब्जेक्टमध्ये तो सब्जेक्टच घेताना असा असला पाहिजे की आपल्याला व्हेरिएबल्स चेक करता आले पाहिजे. ओके, त्यानंतर बघूया. म्हणजेच जो काही हायपोथेसिस घेणार आहे ते मोजनक्षम असलेला असायला हवं. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशकता, बरोबर आहे. जे काही विषय घेतलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला काय करायला पाहिजे, त्यामध्ये आपण अभ्यास करायला पाहिजे. आणि सर्वसमावेशकता म्हणजे एखादा आपण प्रॉब्लेम्स घेतलेला आहे तर आपला मेन मोटोच काय असतो की एक संशोधन करता म्हणून, ॲज अ रिसर्चर म्हणून आपल्या समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे ती प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. म्हणजे एकंदरीत मानवतावादी दृष्टिकोनातून आपल्याला जर कार्य करायचं आहे
तर ऑब्विसली समाजाच्या जी समस्या आहे, एका व्यक्तीची समस्या असो, एका गटाची समस्या असो किंवा एका समुदायाची समस्या असो, त्या प्रत्येक व्यक्तीच्या समस्येसाठी आपल्याला काय करायचं असतं, काम करायचं असतं. आता वेगवेगळे टॉपिक्स आहेत समाजामध्ये, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहे किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, सोबतच वेगवेगळ्या योजना पण आहे. त्या योजना फ्रुटफुल झाल्या किंवा नाही याचाही आपल्याला काय करता येतं, यामध्ये अभ्यास करता येतं. ओके ओके, ठीक आहे. बघा, त्यानंतर बघा, ज्युडिशियस म्हणजे जे काही गोष्ट आहे ती एक न्यायप्रिय असली पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला म्हणजे एखादी जी समस्या आपण घेतलेली आहे, जे हायपोथेसिस आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये कोणतंही जजमेंट आपण करायचं नाही किंवा कोणतीही पार्शलिटी आपण त्यामध्ये करायचं नाही किंवा कोणताही बायस त्यामध्ये आपल्याला ठेवायचा नाही. जी समस्या घेतलेली आहे, ठीक आहे, हा आपण कधी काय असतं की हा आपला एरिया आहे, तर आपल्या एरियाबद्दल आपल्याला कुठेतरी चांगल्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजे आणि दुसऱ्याचा एरिया आहे तर त्याबद्दल आपण चांगल्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे. असं काही बाहेरपणा न करता आपण एक व्यवस्थित पद्धतीने कोणावरही अन्याय होणार नाही या पद्धतीने आपण काय करायला पाहिजे, कार्य करायला पाहिजे. हे हायपोथेसिस मध्ये किंवा ऑब्जेक्ट मध्ये आपण ह्या गोष्टी सांगू शकतो. बघा, आता हायपोथेसिस फॉर्म्युलेशन म्हणजे गृहीतकृत्याचे किंवा अझम्पशन्स आपण ज्याला म्हणू शकतो, ते फॉर्म्युलेशन्स कशा पद्धतीनं करायचं आहे. आता बघा, कोणत्या कोणत्या साहित्यामध्ये हायपोथेसिसला गृहीतकृत्य पण म्हटलेलं आहे, पण एक सूक्ष्म पद्धतीनं कदाचित आपल्याला अभ्यास करायचा काम पडला किंवा एक्झाममध्ये जर असा प्रश्न फ्रेम झाला तर आपल्याला गोष्टी माहिती असलं पाहिजे की नेमकं गृहीतकृत्य म्हणजेच अझम्पशन होतं आणि परिकल्पना म्हणजेच काय होतं, हायपोथेसिस होतं. बरोबर आहे, हे गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा, त्यानंतर बघू की हायपोथेसिसचा रोल काय असतो, की हायपोथेसिस असल्याशिवाय आपल्याला कोणत्याही गोष्टीचा किंवा आपलं संशोधन आपण जो विषय घेतलेला आहे त्या संशोधनाच्या निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाही. बरोबर, म्हणून हायपोथेसिस असणं म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने जे डायरेक्शन आहे आपल्याला या वेळेनं जायचं आहे, तर आपल्याला हायपोथेसिस निवडणं गरजेचं आहे. मग हायपोथेसिस घेत असताना आपण केवळ एक हायपोथेसिस घेत नाही, तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त हायपोथेसिस घेतो. दोन घेतले तरी ठीक आहे, बरोबर आहे, की जेणेकरून एखाद्याचे रिझल्ट जरी फेल आले तरी सेकंड जो काही हायपोथेसिस असतो ते काय होऊ शकतं शेवटी, म्हणजे सत्य ठरू शकतं किंवा त्याचं आपल्याला काय करतं, त्याच्या अंतर्गत जाऊन निष्कर्ष काढता येतं. यासाठी आपण दोन हायपोथेसिस नेहमीच घेत असतो. बरोबर आहे. त्यामध्ये बघा, अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू मायग्विन्स 1990, म्हणजेच बघा मॅकगुइन 1990 या शास्त्रज्ञांनी किंवा या लेखकांनी केलेली व्याख्या आहे. हायपोथेसिस इज अ टेस्टेबल स्टेटमेंट ऑफ अ पोटेन्शियल रिलेशनशिप बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स ॲडव्हान्स ॲज अ पोटेन्शियल सोल्युशन टू द प्रॉब्लेम. आपलं हायपोथेसिस घेताना ते काय असलं पाहिजे, टेस्टेबल असलं पाहिजे. म्हणजे काय करता येईल आपल्याला, की जे काही दिलेलं, जे काही घेतलेलं आपण हायपोथेसिस आहे ते आपल्याला जेव्हा आपल्याला ते साहित्याचं किंवा हायपोथेसिस म्हणजे गृहीतकृत्याची जेव्हा पडताळणी करायची असते, ते म्हणजे एखादं आपण डेटा कलेक्शन जे आहे, डेटा कलेक्शन करत असतो, डेटा ॲनालिसिस करत असतो, त्यानंतर आपल्याला हायपोथेसिसची काय करावं लागतं, पडताळणी करावी लागतं, तेव्हा ते करता आलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचं जे काही आपलं हायपोथेसिस घेतलेलं आहे ते आपल्याला टेस्टेड करता आलं पाहिजे. त्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू कर्लिंगर्स 1973 यांनी काय केलेली आहे, हायपोथेसिसची व्याख्या केलेली आहे. ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही या दोन लेखकाचं किंवा या दोन शास्त्रज्ञाचं नाव लिहून घ्या की कर्लिंगर्स यांनी 1973 मध्ये काय केलेली आहे, हायपोथेसिसची व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की हायपोथेसिस इज अ कंटेक्स्चुअल अँड स्टेटमेंट ऑफ द रिलेशन बिटवीन टू और मोर व्हेरिएबल्स. बरोबर आहे, की दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबल्स सोबत काय असलं पाहिजे, आपला हायपोथेसिसचा संबंध असायला पाहिजे. दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन व्हेरिएबल्समध्ये आपण ते चेक करता आलं पाहिजे. असं काय असायला पाहिजे, आपलं गृहीतकृत्य असायला हवं. कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड हायपोथेसिस. आपल्याला चांगल्या गृहीतकृत्याचे किंवा चांगल्या गृहीतकृत्याचे आपल्याला वैशिष्ट्य काय आहे ते आता आपल्याला पाहायचे आहे. लिहून घ्या, लिहायचं असेल तर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गुड हायपोथेसिस म्हणजे चांगल्या गृहीतकृत्याचे वैशिष्ट्य काय आहे. बघा, इट शुड बी कन्सेप्च्युअल क्लिअर. आपण जे काही विषय घेतलेला आहे, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काल सांगितलं की ऑस्ट्रेलियामध्ये काय केलेलं आहे, तर 4 दिवसाचा आठवडा केलेला आहे. म्हणजे कामगार लोकांना काय करता येईल की 4 दिवस त्यांना
काम करता येईल चांगल्या पद्धतीनं, आणि 3 दिवस त्यांना सुट्टीचे दिलेले आहे की जेणेकरून ते त्यांच्या फॅमिलीशी टाइम स्पेंड करतील. सोबतच जे काही आता नवीन समस्या निर्माण होत आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की सामाजिक संस्था, बरोबर आहे, धर्म ही संस्था आहे, शाळा ही संस्था आहे, कुटुंब ही संस्था आहे, अशा वेगवेगळ्या सोबतच आपण म्हणतो विवाह नावाची पण ही एक संस्था आहे. या वेगवेगळ्या संस्था आहे आणि या संस्थेचं जे काही म्हणू शकतो, जे काही त्यांचं कार्य आहे, बरोबर आहे, नियमित पद्धतीने जे कार्य ठरलेलं आहे त्या कार्यावर कुठेतरी बाधा पोहोचत आहे की जे बदलत चाललेली जीवनशैली आहे, बरोबर आहे, प्रत्येकांना स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं असतं आणि या सिच्युएशनमध्ये काही क्रायसिस किंवा जे काही कॉन्फ्लिक्ट म्हणू शकतो आपण हे निर्माण होत आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करता आहे, वेगवेगळे न्यूक्लिअर फॅमिली आहे, जॉईंट फॅमिलीकडून आपण कुठेतरी न्यूक्लिअर फॅमिलीकडे वळत आहे आणि यामुळे काय होतं, वेगवेगळे समस्या किंवा वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहे. मग या इथे काय सांगू शकतो की आपण जे काही हायपोथेसिस घेतलेलं आहे या हायपोथेसिसबद्दल आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे. की मी तुम्हाला सांगत काय होती की ऑस्ट्रेलिया जो देश आहे त्या ऑस्ट्रेलिया या देशामध्ये काय केलेलं आहे की 4 दिवसाचा आठवडा केलेला आहे की उरलेले 3 दिवस काय करता येईल ते त्यांच्या फॅमिलीशी टाइम स्पेंड करू शकेल, बरोबर आहे. मग यावेळेस आपण सांगू शकतो की औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि त्यांचं जो काही त्यांच्या कामाची समाधानाची पातळी या गोष्टीचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे दोन आपण व्हेरिएबल्स ठेवले की काय म्हणू शकतो आपण की औद्योगिक क्षेत्रातील कामगार, बरोबर, आणि त्यांच्या समाधानाची पातळी. तर ऑब्व्हियसली यांचे रिझल्ट येत असताना कसे चांगल्या पद्धतीने येऊ शकते की म्हणजे हे झालं ऑस्ट्रेलियाचं मी जे उदाहरण सांगितलं की साहजिक आहे ना, 4 दिवस जर त्यांना प्रॉपर अभ्यास 4 दिवस त्यांनी चांगला प्रॉपर काम केल्याच्या नंतर 3 दिवस त्यांनी विश्रांती घेतली तर इफेक्टिव्हनेस काय होऊ शकतो, चांगला होऊ शकतो. जेव्हा ते सोमवारी जेव्हा ते कामाला येतील तेव्हा त्यांच्यामध्ये एक उत्स्फूर्तता राहील, एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची एनर्जी राहील आणि काय होऊ शकतं की कुटुंबाची सिच्युएशन चांगली असल्यामुळे, घरातली सिच्युएशन चांगली असल्यामुळे त्यामुळे ते त्यांचा इम्पॅक्ट काय होईल की जो काही काम करणार त्या कामाची स्थिती पण चांगल्या पद्धतीनं राहू शकते. म्हणजे हे जे काही व्हेरिएबल्स आहे ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं आणि हायपोथेसिस चांगल्या पद्धतीनं चेक करणं, क्लिअर असणं काय असतं गरजेचं असतं. त्यानंतर बघा, इट मस्ट बी टेस्टेबल, म्हणजेच जो काही आपण घेतलेला हायपोथेसिस आहे ते टेस्टेबल असलं पाहिजे, बरोबर आहे. ज्यामध्ये डिपेंडन्स चल असलं की जेणेकरून ह्या गोष्टी यावर अवलंबून आहे किंवा नाही आहे हे चेक करता आलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट लावल्या जातात, ज्याला आपण स्काय स्क्वेअर टेस्ट आहे, यफ नावाची टेस्ट आहे, बरोबर आहे, टी नावाची टेस्ट आहे. अशा जी काही टेस्ट आहे किंवा मीन आहे, मीडियम आहे, प्रमाण विचलन पद्धत आहे, बहुलक आहे, या सांख्यिकीय पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं की व्हेरिएबल्स जे आहे किंवा जे हायपोथेसिस आहे ते आपल्याला टेस्ट करता येतं. ते सांख्यिकीय बाबीमध्ये ते तुम्हाला अभ्यास करायचं असतं. इट शुड बी रिलेटेड टू द एक्झिस्टिंग बॉडी ऑर थेरी अँड इम्पॅक्ट, बरोबर आहे. ज्या काही थेरीज आहे त्या थेरींचा एकमेकाशी काही इंटरलिंकेज आहे का किंवा काही संबंध आहे का, ह्या आपण बाबी आपल्याला चेक करायच्या असतं, बरोबर आहे. म्हणजे एक गुड हायपोथेसिस किंवा एक कॅरेक्टरिस्टिक ऑफ द हायपोथेसिस जर आपल्याला चेक करायचे असेल तरी आपल्याला माहिती आहे की जे काही लिटरेचर रिव्ह्यू आहे या लिटरेचर रिव्ह्यूवरून आपल्याला हायपोथेसिसची काय करता येतं, अभ्यास करता येतं आणि हायपोथेसिस आपल्याला त्या पद्धतीनं मांडता येतं. त्यानंतर बघा, यू शुड हॅव अ लॉजिकल युनिटी अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह, म्हणजेच जे काही आपण समस्या घेतलेली आहे त्या समस्येबद्दल काही तर्कसंगतता आहे किंवा ती समस्या सर्वसमावेशक आहे, सर्वांच्या हिताची आहे किंवा त्यातून काहीतरी सोल्युशन निघू शकतं का, या बाबीचा अभ्यास. आणि हे एक काय आहे तर हे आपल्या एक हायपोथेसिसचं एक चांगल्या पद्धतीचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बघा, इट शुड बी कॅपेबल ऑफ व्हेरिफिकेशन्स, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे ते जे काही आपण हायपोथेसिस घेतलेला आहे ते आपल्याला शेवटी जे आहे आपण ज्याला गृहीत कृत्याची पडताळणी आपण म्हणतो त्यामध्ये आपल्याला ते व्हेरिफिकेशन करता यायला हवं, बरोबर. मग त्यामध्ये आपल्याला माहिती आहे त्याचे समोर टाईप्स दिलेले आहे की नल हायपोथेसिस आहे, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे, इंडक्टिव्ह हायपोथेसिस आहे आणि डिडक्टिव्ह हायपोथेसिस आहे. असे हायपोथेसिसचे काही प्रकार पण सांगितले आहेत, त्या संदर्भात आपण बघूया समोर की जेणेकरून ते हायपोथेसिस आपल्याला चेक करता येईल की ते व्हेरिफिकेशन व्यवस्थित झालं आहे किंवा नाही आहे. ठीक आहे, आपल्याला त्यातही कळायला हवं की आपण जे काही हायपोथेसिस मांडलेलं आहे ठीक आहे, योग्य ठरलं तर ठीक, नाही ठरलं तर नाही ठरलं, बरोबर आहे. म्हणजे असं नाही, काही लोक काय करतात की आम्हाला कुठेतरी अभ्यासाचा एक भाग आहे, बरोबर आहे, म्हणून आपण काय करतो की MSW मध्ये BSW मध्ये जेव्हा डेझर्टेशन आपण सादर करतो तेव्हा आपण संपूर्ण डेटा चेंज करून टाकतो की माझं हायपोथेसिस, मी जे मांडलेलं हायपोथेसिस आहे ते मी गेल्याच्या नंतर म्हणजे एखाद्या विशिष्ट फील्डमध्ये गेल्याच्या नंतर कुठेतरी मी जे मांडलेलं हायपोथेसिस आहे ते चुकीचं ठरलं. म्हणजे फील्डमधून येणारे जे काही आउटपुट आहे किंवा मी एक प्रश्नावली घेतली किंवा एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेतला, एखाद्या नाही तर 60 लोकांचे आपण काय करत असतो, उत्तरदाते घेत असतो, रिस्पॉन्डन्स, आणि त्यांच्या अंतर्गत आपण काय करतो, डेटा कलेक्शन
करत असतो. अशा वेळेस काय होतं की जे काही आपण डेटा कलेक्शन केलेलं आहे त्यातून आपण जे मांडलेलं हायपोथेसिस आहे आणि येणारं जे काही आन्सर आहे, जे काही निष्कर्ष आहे ते जर वेगळं आलेलं आहे, तर अशा वेळेस आपण पूर्ण डेटा चेंज करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो आणि कुठेतरी आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजे या उद्देशानं काय करतो आपण, तर ते डेझर्टेशन सादर करत असतो. पण आपल्या रिसर्चमध्ये आपण एक चांगले वैशिष्ट्य जे म्हणू शकतो संशोधनाचे, कोणत्याही पद्धतीचे आपण बायसपणा न करता किंवा पार्शलिटी न करता, ठीक आहे, जर आपण मांडलेलं हायपोथेसिस कुठेतरी चुकीचं ठरलं असेल तर ठीक आहे, कारण आपण साहित्याचं परीक्षण केलेलं आहे, बरोबर. कुठेतरी तेव्हाची सिच्युएशन तशी असू शकतं, पण आताची स्थिती काय करू शकतो, बदललेली असू शकतं. मग जे काही आहे ते चेंज होऊ शकतं. आता आपल्याला माहिती आहे की आपण त्या दिवशी विषय पाहिला की बीड जिल्ह्यामध्ये आता जातीवाद वाढत आहे, बरोबर आहे. तेव्हाची सिच्युएशन वेगळी होती, तेव्हा कुठेतरी जातीवाद नव्हता, पण आता काय होतं, जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणजे या गोष्टी पण आपल्याला काय करतात, व्हेरिफिकेशन करता येतं. तेव्हा वेगवेगळ्या साहित्यामध्ये किंवा वेगवेगळ्या बाबीमध्ये वेगवेगळे रिसर्च पेपर आहे किंवा वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये पण तेव्हाची बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जातीवाद नव्हता हे आपल्याला दिसून आलं. यामध्ये आपण काय म्हणू शकतो याला, की आपण साहित्याचं परीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह दिसून आलं. आणि आजही आपण त्याच पद्धतीने जर हायपोथेसिस मांडलं की आज आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीयवाद दिसून येत नाही. पण प्रत्यक्षात जेव्हा फील्डमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अनेक लोक, अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडातून ऐकायला येतं किंवा अनेक फील्डमध्ये जेव्हा रिस्पॉन्डन्सकडून आपण काही प्रश्नावली जेव्हा भरून घेतो, त्यांच्याही याच्यातून लक्षात येतं की आज काय आहे, तर जातीवादाचे प्रमाण वाढत आहे. म्हणजे काय होऊ शकतं, यामध्ये हायपोथेसिसमध्ये चेंजेस होऊ शकतात. इट शुड बी ऑपरेशनलाइज्ड. म्हणजेच आपण जे हायपोथेसिस घेत असतो किंवा जे काही निवडत असतो, यासाठी आपल्याला जो कार्यात्मक आहे किंवा एक व्यावहारिक जो भाग आहे ते लक्षात घेणं गरजेचं असतं, बरोबर आहे. जी आपण प्रॉब्लेम घेतलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या काय करत असतो आपण, की व्याख्या, ते व्यावहारिक व्याख्या वेगळ्या आहे आणि सैद्धांतिक व्याख्या वेगळ्या आहे, बरोबर आहे. तर फॉर एक्झाम्पल मी व्यावहारिक व्याख्या म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. मी गेल्या 2 दिवसापासून तुम्हाला व्यावहारिक व्याख्या म्हणजे काय ते सांगत आहे, पण मी तुम्हाला आज एक्झाम्पल सांगते. बघा, आपण काय करत आहे की इयत्ता 9व्या वर्गामधील विद्यार्थ्यांचं बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे किंवा असं जे काही आपल्याला सांगायचं आहे, बरोबर आहे. हा विद्यार्थी, सैद्धांतिक व्याख्या वेगळी आहे की कुठेतरी विद्यार्थी शाळेत जात असेल किंवा त्यांना शिक्षणाच्या प्रोसेसमध्ये असेल तर त्याला आपण विद्यार्थी म्हणावं, विशिष्ट एज असं दिलेलं असं, हे सैद्धांतिक व्याख्या झाला, बरोबर आहे. पण मी कशावर अभ्यास करत आहे, तर मी बालगुन्हेगारीवर अभ्यास करत आहे, बरोबर आहे. इयत्ता 9वी म्हणजेच आपण म्हणू शकतो 15 वर्ष 16 वर्षाच्या विद्यार्थ्याचा जर अभ्यास आपल्याला करायचा असेल तर माझी विद्यार्थ्याची व्याख्या काय असू शकते, चेंज असू शकते. म्हणजे माझा विषयानुसार माझी विद्यार्थ्याची व्याख्या असणं, यालाच आपण काय म्हणू शकतो, व्यावहारिक व्याख्या म्हणू शकतो. मग आपल्या हायपोथेसिसमध्ये पण आपल्याला ऑपरेशनल जे काही आहे, म्हणजे व्यावहारिक व्याख्या किंवा व्यावहारिक गोष्टी आपल्याला हायपोथेसिस मांडणं गरजेचं आहे. म्हणजेच कोणत्याही पूर्वग्रह नसून जे काही आहे, जे साहित्याच्या परीक्षणावरून ज्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यानुसार आपल्याला काय करायचं असतं, हायपोथेसिसची मांडणी करायची असतं. हे झाले आपले हायपोथेसिसचे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गुड हायपोथेसिस. ओके, समजले. आता बघा, लिहिलं का मला? समोर बघा आपण टाइप्स ऑफ हायपोथेसिस, ते आता पाहूया. तुम्ही लिहून घ्या. नल हायपोथेसिस आहे, त्यासमोर 2 ओळी सोडा, जेणेकरून तुम्हाला एक स्पेसिफिक एवढं न लिहिता आपल्याला काय करायचं आहे, तर मोजक्याच गोष्टी लिहून घ्यायची की एक्झाम जेव्हा राहील तेव्हा आपल्याला ते वाचल्यानंतर लगेच कळेल. कारण की आपला पेपर फ्रेम होत असताना आपल्याला एक जरी क्ल्यू माहिती असेल की नल हायपोथेसिस म्हणजे शून्य परिकल्पना, आपण ज्याला म्हणतो शून्य गृहीतकृत्य ज्याला म्हणतो, की ज्यामध्ये दोन्ही गोष्टीचा काय नसतं, काही संबंध दाखवला जात नाही. मग असं एकदम छोट्या शब्दात जर आपण लिहिलं, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आहे, डिडक्टिव्ह हायपोथेसिस आहे आणि इंडक्टिव्ह हायपोथेसिस आहे. यासाठी तुम्ही काय करा, एक चांगल्या पद्धतीची डायग्राम तयार करा की इथं हायपोथेसिस हा एक हे लिहा, त्याचे 4 प्रकारचे जे टी डायग्राम किंवा पाय चार्ट्स अशा माध्यमातून आपल्याला काय करता येतं, आपली नोट्स चांगल्या पद्धतीनं फ्रेम करता येतं, की एक्झामला समोरे जाताना आपल्याला कोणतेही इश्यू जाणार नाही. लिहिलं, लिहा लिहा. ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण लिहा.
नल हायपोथेसिस म्हणजे त्याला शून्य परिकल्पना किंवा शून्य गृहीतक असं पण म्हटल्या जाते. बरोबर आहे. बघा, नल हायपोथेसिस इज अ सिम्बोलाइज ॲज अ H0 म्हणजेच हे काय त्याचा सिम्बॉल आहे. H0 म्हणजेच काय होतं, नल हायपोथेसिस, ज्याला शून्य परिकल्पना आपण असं म्हणत असतो. ओके ओके, लिहा दिसत आहे ना की आणखी झूम करू? बघा, it is the tool in testing the signification of the difference. Null hypothesis means that there is no true difference between two populations means, and the difference found between sample means is accidental and unimportant, which arise at a functions of the sampling by chance. Traditional null hypothesis means that there are zero relationship terms of the hypothesis. बस, बाकी यामध्ये काही लक्षात ठेवू नका, एवढंच लक्षात ठेवा की नल हायपोथेसिस म्हणजे दोन जे काही व्हेरिएबल्स दिलेले आहे त्या दोन व्हेरिएबल्समध्ये काही संबंध नसणे, यालाच आपण म्हणू शकतो की नल हायपोथेसिस. आता मी तुम्हाला एक्झामच्या किंवा याच्या आधारे सांगते, कशाच्या, एक उदाहरण देऊन सांगते नल हायपोथेसिस म्हणजे नेमकं काय. बरोबर आहे की आता आपण जे पाहिलं, कामगारांची कामाची पातळी आणि त्याच्या समाधानाची पातळी काय असू शकते. तर यामध्ये कामगाराची कामाची पातळी आणि त्या अंतर्गत त्यावर डिपेंडंट असणारी समाधानाची पातळी या दोन व्हेरिएबल्समध्ये काहीही संबंध नसणे, त्याला आपण शून्य परिकल्पना किंवा नल हायपोथेसिस आपण त्याला म्हणू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर ह्या गोष्टी लिहून ठेवा की दोन व्हेरिएबल्समध्ये कोणत्याही पद्धतीचा संबंध नसणे म्हणजे एकमेकाशी डिपेंडंट न राहणे, एक व्हेरिएबल्स आहे ते दुसऱ्या व्हेरिएबल्सवर काही डिपेंडन्स नसणे. आता फॉर एक्झाम्पल जो आपण म्हणत असतो की लठ्ठपणा आणि जे डिप्रेशन्स आहे या दोन गोष्टीचा एकमेकाशी काही इंटर रिलेटेड संबंध नाही आहे, हे दोन्ही स्वतंत्र चल आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की हे नल हायपोथेसिस आहे. बरोबर आहे. सुरुवातीला आपण जेव्हा एक रिसर्चसाठी विषय घेऊ तेव्हा आपण म्हणणार की हुशारता आणि उंचीपणा या दोन गोष्टींमध्ये संबंध आहे, आपण असं हायपोथेसिस मांडलं. पण आपल्या जेव्हा आपण डेटा कलेक्ट केला आणि डेटा कलेक्ट केल्याच्या नंतर लक्षात आलं की हुशारपणा आणि उंची यामध्ये काही इंटरलिंकेज काही संबंध नाही. आता तुम्हाला माहिती असेल की अनेक लोक असे असतात जशी उंच असेल पण ते तेवढे हुशार असतीलच असं नाही. काही आपण म्हणतो ना की मूर्ती लहान कीर्ती महान. बरोबर आहे. म्हणजे छोटे लोक पण कधी कधी काय असतात, कधी कधी नाही तर असतातच. बरोबर आहे. म्हणजे या दोन गोष्टीचा काही संबंध नाही असं आपल्याला सांगायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, रिसर्च करता येतं. आता वेगवेगळ्या योजना आहे. बरोबर आहे. जसं आपण म्हणू शकतो की प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, बरोबर आहे, 2017ची योजना आहे. त्या योजनेचा जर आपल्याला म्हणजे फायदा झाला किंवा नाही, जे काही त्याचा उद्देश काय होता, प्रधानमंत्री मातृत्व योजना. बघा, या योजनेवर बरेच वेळा प्रश्न विचारला जाते. तुम्ही लक्षात घ्या, याचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात, याचे उद्देश काय आहे. तर जे संस्थात्मक प्रसूती आहे याचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि महिलांचं जो काही महिलांचं आपण काय म्हणू शकतो आरोग्य सुधारल्या गेलं पाहिजे. संस्थात्मक जे म्हणजे म्हणू शकतो आपण संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. की काही दिवसापूर्वी किंवा काहीची सिच्युएशन, कधीची सिच्युएशन काय होती की कुठेतरी घरीच काय केल्या जात होती, प्रसूती केल्या जात होती आणि यामुळे बालमृत्यूदर आहे, महिला मृत्यूदर आहे, असे प्रमाण वाढलेले होते. कुठेतरी महिलांचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आणलेली आहे. मग आपण याच्यावरून काय करू शकतो की प्रधानमंत्री मातृत्व योजना या योजनेतून महिलांचं आरोग्य सुधारलं किंवा नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल, हे दोन व्हेरिएबल्स झाले. बरोबर आहे. तर आर्थिक स्थितीतून म्हणजे महिलांना त्यामधून पैसे मिळतात. बरोबर आहे. 5,000 किंवा अशी काहीतरी रक्कम आहे. तर त्या महिलांच्या प्रधानमंत्री योजनेतून आर्थिक रक्कमेतून महिलांचं पोषण किंवा महिलांचं आरोग्य सुधारलं का किंवा नाही सुधारलं हे जर आपल्याला चेक करायचं असेल, हे दोन व्हेरिएबल्स आपल्याला जर लावायचे असेल, जर या दोन्ही गोष्टीचा एकमेकाशी काही संबंध नसेल तर आपण ते नल हायपोथेसिस म्हणू शकतो. कधी कधी होतं, आता आपली जी लाडकी बहीण योजना आपण आणली, पण काही महिलांच्या आरोग्यासाठीच ते पैसे खर्च होतात किंवा नाही हे पण एक याचा प्रश्नच आहे. म्हणजे स्वतःच्या विकासासाठी ते पैसे खर्च होतात किंवा नाही ते आपण अभ्यासामध्ये किंवा फील्डमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला माहिती पडते. आता बघा, मी म्हणजेच अभ्यास करत असताना किंवा एक डॉक्टरकडे गेली होती, तेव्हा एक सायकॅट्रिस्ट होते. तिथे एक लेडीज आलेली होती. ती लेडीजला मी विचारलं की तुम्ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने करता, तुमची परिस्थिती आहे किंवा नाही आहे. कारण की ते सायकॅट्रिस्टच्या अशा गोष्टी असतात की त्यांना डेली ट्रीटमेंट घ्यावं लागतं, मंथली ट्रीटमेंट असतं. बरोबर. मग त्या सांगत होत्या की
कुठेतरी डॉक्टरांचा खर्च कमी आहे इतर लोकांच्या तुलनेमध्ये किंवा इतर डॉक्टरांच्या तुलनेमध्ये, तर मला जे काही लाडकी बहीणचे पैसे येतात 1500 रुपये, मी त्या लाडकी बहीण योजनेच्या म्हणजे पैशाचीच मी वाट पाहत असते. आणि जेव्हा ते पैसे येईल तेव्हा मी माझ्या हस्बंडला, म्हणजे त्यांना एक डिप्रेशनचा प्रॉब्लेम होता, त्यावर काय करत असते, खर्च करत असते. म्हणजेच त्याहून आपल्या लक्षात येतं की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे, जे काही 1500 रुपये आहे, त्या 1500 रुपयाचा महिलांच्या आर्थिक विकासासाठी किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपयोग होतो किंवा इतर काही कौटुंबिक कामासाठी उपयोग होतो, ह्या पण बाबी आपल्याला इथे काय करता येतं, अभ्यास करता येतं. आता अनेक लोकांना जर अभ्यास करायचा असेल तर हा पण एक ज्वलंत मुद्दा आपल्याला किंवा यावरही एक PhD चांगल्या पद्धतीनं करता येतं. ओके, समोर पाहूया अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, यालाच आपण पर्यायी गृहीतकृत्य असं पण म्हणत असतो. यामध्ये पण काय केलं जातं की दोन व्हेरिएबल्स मांडल्या जातं आणि त्या दोन व्हेरिएबल्सच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं की हायपोथेसिस चांगल्या पद्धतीने मांडून याचं सिम्बॉल काय आहे ते H1 हे किंवा ऑर HA हे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसचं सिम्बॉल आहे, ते तुम्ही लिहून घ्या. जसं नल हायपोथेसिसचं H0 आहे तसंच अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसचं H1 ऑर HA असं काय आहे त्याचं सिम्बॉल आहे. बघा, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आर दोज व्हॅल्यू which a researcher believe to hold true and the researcher hopes that the sample data will lead to acceptance of this hypothesis are as true. The alternative hypothesis is a symbol as H1 or HA. Hence, the alternative hypothesis is that the means of the population of those who have the vocabulary greater than those who lack the vocabulary. In this example, the alternative hypothesis is that the experimental population has the higher means that कंट्रोल. ओके, यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस पर्यायी हायपोथेसिस आहे. यामध्ये आपल्याला वर्णनात्मक संशोधन आराखडा असो किंवा अन्वेषणात्मक संशोधन आराखडा असो, यामध्ये आपण मांडत असताना दोन हायपोथेसिस आपण नेहमीच मांडत असतो की एक हायपोथेसिस जरी चुकीचं ठरलं तरी दुसऱ्या हायपोथेसिसचा आपल्याला उपयोग करून किंवा निष्कर्षा अंतर्गत तिथं काय करता येतं, जाता येतं आणि ते सत्य आपल्याला ठरवता येतं. यासाठी आपण यालाच पर्यायी हायपोथेसिस किंवा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असं आपण म्हणत असतो. बस तुम्ही तुमच्या नोट्समध्ये काय लिहा, फक्त याचं सिम्बॉल लिहून घ्या आणि दोन जे काही म्हणजे व्हेरिएबल्स जेव्हा मांडत असतो आपण तेव्हा दोन व्हेरिएबल्स ठेवत असतो की जेणेकरून एक जरी हे व्हेरिएबल्स एक जरी आपला हायपोथेसिस चुकीचं निघालं तरी दुसरा हायपोथेसिस आपल्याला काय करता येतं, निष्कर्षापर्यंत जाता येतं. त्यानंतर बघा डिडक्टिव्ह हायपोथेसिस, मी तुम्हाला त्या दिवशीच इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह याबद्दल म्हणजे ह्या दोन संकल्पना समजून सांगितल्या. ह्या संकल्पना वापरत असताना पेपर 1 मध्ये पण याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो की डिडक्टिव्ह एज्युकेशन काय असू शकतं, इंडक्टिव्ह एज्युकेशन काय असू शकतं, म्हणजे एज्युकेशनच्या मेथड म्हणून पेपर 1 मध्ये यूज केलं जातं की बालकांसाठी जर असेल तर आपल्याला जे काही इंडक्टिव्ह मेथड्स आहे ते आपण यूज करत असतो. बरोबर आहे, कुठेतरी बॉटम टू टॉप जाण्याचा जेव्हा प्रयत्न करतो. बघा, हे जे मी बोलत आहे ना हे तुम्हाला सहज वाटत असेल, पण जेव्हा आपण प्रश्न आपल्याला येतात ना तेव्हा आपल्याला सोपं जातं हे जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर. बरोबर आहे, आता आपण सुरुवातीला डिडक्टिव्ह हायपोथेसिस पाहू की बालकांसाठी जेव्हा आपण एखादी एज्युकेशन मेथड जेव्हा आपण फ्रेम करतो तेव्हा बॉटम टू टॉप जाण्याचा प्रयत्न करत असतो की साधारण गोष्ट आहे, म्हणजे क्लास 1 आहे, क्लास म्हणजे पहिला वर्ग आहे किंवा दुसरा वर्ग आहे, त्यांना शिकवत असताना आपण डायरेक्ट 15चा किंवा 20चा खडा न सांगता आपण काय करतो त्यांना की 1 to 3 पासून काय करत असतो, सुरुवात करत असतो. म्हणजे एक बॉटम जे आहे एक संख्येची ओळख आहे किंवा ABCD जे काही अक्षराची अक्षरमालिकेची वर्णमालिकेचा आपण काय करत असतो त्यांना ओळख करून देत असतो. बरोबर आहे, त्यालाच आपण इंडक्टिव्ह हायपोथेसिस म्हणतो. म्हणजे सॉरी, ते झाली एज्युकेशन संदर्भात झाली. पण आता इंडक्टिव्ह हायपोथेसिसमध्ये आपण काय म्हणू शकतो की जे काही सामान्य गोष्टी आहे, सामान्य गोष्टीचा अभ्यास करून आपण कुठेतरी टॉप लेवलवर जाणं, यालाच आपण एक म्हणू शकतो की विशिष्टकडून किंवा रूल टेकस जनरलाइज गोष्टीमध्ये जाणे, यालाच आपण इंडक्टिव्ह हायपोथेसिस असं म्हणत असतो. ओके, हे तुम्ही त्या दिवशी लिहिलेलं आहे पण आताही लिहिलं तरी चालेल. डिडक्टिव्ह हायपोथेसिस, आता बघा हे डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह हे दोन शब्दाचा अर्थ जरी माहीत असला तरी हायपोथेसिस किंवा याच्यानंतर एज्युकेशन मेथड्स काय म्हणजे आपण स्वतःच्या मनाने लावू शकतो किंवा जेव्हा पेपर येईल त्यानुसार ते आपल्याला चेंज करता येतं. आता डिडक्टिव्ह मेथड जे आहे ते काय करतं, एक म्हणजे जनरल गोष्टीकडून स्पेसिफिक गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करते. जे आपण म्हणू शकतो की हायर एज्युकेशन देत असताना 10वी आहे किंवा 12वी आहे, यामध्ये आपण टॉप टू बॉटम जाण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आता आपण जर आपल्या क्लासमध्ये सांगितलं की कृष्णविहर म्हणजे काय, ब्लॅक होल्स म्हणजे काय, आपल्याला लगेच लक्षात येतं कारण की आपण वेगवेगळे पिक्चर्स पाहिलेले आहे, आपण काय केलेलं आहे, अनेक गोष्टीतून आपल्याला ते माहिती पडलेलं आहे. अशा अनेक गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपल्याला हे काय झालं, एक टॉप लेवलचं एज्युकेशन झालं. पण जर सुरुवात जे काही टॉप लेवलपासून जर बॉटम लेवलवर आणायचं असेल, मग एक सामान्य सिद्धांत आपल्याला सांगायचं असेल तर त्यातून आपल्याला सांगता येतं. हे झालं डिडक्टिव्ह हायपोथेसिस. ओके, हे झाले आपले 4 काय सांगितलेले आहे आपण हायपोथेसिसचे प्रकार.
त्यामध्ये काय आहे, नल हायपोथेसिस बरोबर आहे, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, इंडक्टिव्ह हायपोथेसिस आणि डिडक्टिव्ह हायपोथेसिस. नीड फॉर फॉर्म्युलेशन्स ऑफ द हायपोथेसिस. आता सामाजिक संशोधनाची किंवा गृहीतकृत्य निर्मिती करण्याची आपल्याला गरज काय आहे ते आता आपण पाहूया. बघा, आफ्टर फॉर्म्युलेशन ऑफ द हायपोथेसिस अँड इट्स टेस्टिंग दोज various statistical states, a researcher can either accept or reject the hypothesis. बरोबर आहे. काय करत असतं रिसर्चर म्हणून एक आपण कधी हायपोथेसिस ऍक्सेप्ट पण होतं, कधी कधी रिजेक्ट पण होतं. बरोबर आहे. जे दोन गोष्टीचे आपण जे व्हेरिएबल्स ठरवलेले आहे त्यामध्ये कधी संबंध असतो तर कधी संबंध नसतात. पण अशा वेळेस आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं लागतं. हे आपण हायपोथेसिस म्हणजे जेव्हा आपण हायपोथेसिस घेत असतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टेस्टच्या आधारे आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागतो. की जे मी तुम्हाला म्हटलं की मीडियम आहे, मीन आहे किंवा बहुलक आहे, प्रमाण विचलन पद्धत आहे, स्काय स्क्वेअर टेस्ट आहे, अशा वेगवेगळ्या टेस्ट लावून आपल्याला काय करायचं असतं की आपला हायपोथेसिस योग्य आहे की नाही आहे हे चेक करायचं असतं. इट्स द हायपोथेसिस इज ॲक्सेप्टेड देन रिसर्चर कॅन आयदर ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट द हायपोथेसिस. म्हणजे जरी ते म्हणजे जे पॉझिटिव्ह रिझल्ट आले तरीही ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि निगेटिव्ह रिझल्ट आले तरीही ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. When the hypothesis is accepted, the researchers can replicate the result. However, if hypothesis is rejected, then researcher can refine or modify the result. म्हणजे आपल्याला काय करायचं नाही आहे, तर ठीक आहे आपला हायपोथेसिस चुकीचा आला तर आपल्याला त्यामध्ये मॉडिफाय वगैरे करायचं नाही आहे. जे आलेलं आहे त्यावरच आपल्याला अभ्यास करायचा आहे. By stating a hypothesis, the researcher narrow the focus of data collection efforts and it's able to design a data collection procedure which is the aim at testing the plausibility of the hypothesis as a possible statement of the relationship between the terms of the research problem. आता कधी कधी काय होतं की आपण जर कधी डेटा कलेक्शन करत असताना किंवा आपण जे काही रिसर्च डिझाईन निवडत असताना सॅम्पलिंग करत असताना जर चुकीचे सॅम्पलिंग केल्या गेले असेल, डेटा व्यवस्थित पद्धतीने केल्या गेला नसेल, आपली प्रश्नावली आपण व्यवस्थित बनवली नसेल, तर अशा वेळेस आपलं येणारं जे काही गृहीतकृत्य आहे हे चुकीचं ठरू शकते. म्हणजे यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. जो आपण सॅम्पल घेणार आहे, जो आपण नमुना निवड ठरवणार आहे, या संपूर्ण बाबीवर आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा, प्रोसिड्युअर फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस. म्हणजे याची हायपोथेसिस जे आपण गृहीतकृत्य जेव्हा सुस्त्रीकरण करत असतो त्याची प्रक्रिया काय आहे ते आता आपण बघूया. बघा, एक्सपेक्टेड रिलेशनशिप ऑर डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स. यामध्ये आपल्याला काय ही जी प्रक्रिया आहे म्हणजे दोन याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, दोन व्हेरिएबल्समध्ये काय फरक आहे किंवा काय रिलेशन्स काय आहे ते आपल्याला इथं जाणून घ्यायचे असतात. ऑपरेशनल डेफिनेशन ऑफ द व्हेरिएबल्स, हे तुम्हाला मी नेहमीच सांगितलेलं आहे की जे काही आहे दोन चल आहे किंवा अनेक चल आहे त्या प्रत्येक जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्समधील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असणं आणि त्याची व्यावहारिक व्याख्या करणं गरजेचं असतं. त्यानंतर हायपोथेसिस शुड बी फॉर्म्युलेटेड फॉलोविंग द रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. बरोबर आहे. हायपोथेसिस शुड बी फॉर्म्युलेटेड फॉलोविंग द रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर. आपण काय करत असतो, हायपोथेसिसची निवड करत असतानाच आपण ही काळजी घेत असतो की आपल्याला जे काही साहित्य दिलेलं आहे, जे काही लिटरेचर दिलेलं आहे, ते लिटरेचरचा आपण आढावा घेऊनच आपण हायपोथेसिसची निर्मिती करत असतो. या बाबी आपल्याला जो काही प्रोसेस आहे आपण हायपोथेसिस फॉर्म्युलेशनची, ती प्रोसेस आपल्याला हे फॉलो करावी लागते. त्यामध्ये या व्यक्तीचे नाव लिहून घ्या, रुसेल्स अँड रेच. बघा, यांच्या सायंटिस्टचे नाव पण खूप वेगळे असतात. रेचनबँच 1947 यांनी हायपोथेसिस बद्दल व्याख्या किंवा त्यांच्याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे असं लक्षात ठेवा, की जेणेकरून एखादा म्हणजे आपल्याला जर आलं तर इलिमिनेशन मेथडनेही सॉल्व करता येईल एखादा प्रश्न. लिहिलं मॅडम? बघा, टेस्टिंग ऑफ द हायपोथेसिस. आता बघा, आपल्याला हायपोथेसिसची टेस्टिंग करायची असते. म्हणजे आपण आतामध्ये वेगवेगळ्या टेस्ट पाहिल्या, सायंटिफिक टेस्ट आपण ज्याला म्हणतो, त्या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला काय करत असतं, चेक करायचं असतं की आपण जे ठरवलेलं हायपोथेसिस आहे ते चेक योग्य आहे किंवा नाही. मग त्यामध्ये स्टेप 1 काय आहे की रिसर्च हायपोथेसिस देअर इज अ सिग्निफिकंट डिफरन्स बिटवीन अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट विथ रिगार्ड टू देअर रीडिंग हॅबिट.
बरोबर आहे. मग हे त्याच्या स्टेप दिलेले आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की आपलं जे हायपोथिसिस आहे, अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस आलं असेल ते कसं चेक करायचं, नल हायपोथिसिस आलेलं असेल ते कसं चेक करायचं, या संपूर्ण बाबीचं स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 मध्ये काय केलेलं आहे, चेक केलेलं आहे. बरोबर आहे. स्काय स्क्वेअर ज्याला आपण म्हणू शकतो की स्टॅटिस्टिकल टेस्ट लावून आपल्याला ते त्या दोन याच्यामध्ये रिलेशन्समध्ये आहे किंवा नाही, त्या दोन व्हेरिएबल्समध्ये रिलेशन्स आहे किंवा नाही हे चेक करता येतं. स्पेसिफाय सिग्निफिकन्स लेवल, म्हणजे ती जी काही आहे ती व्यवस्थित पद्धतीने आहे किंवा स्पेसिफाय आपल्याला करता आलं पाहिजे, विशिष्ट पद्धतीने ती हायपोथेसिस चेक करता आलं पाहिजे. त्यानंतर बघा कॉम्प्युट द स्टॅटिस्टिकल टेस्ट. कम्प्युटरमध्ये वेगवेगळे काय असतात, स्टॅटिस्टिकल टेस्ट असतात, त्या माध्यमातून आपल्याला ते चेक करता येतं. हे असे एकदम डिफिकल्ट आहे. यामध्ये स्टॅटिस्टिकल तुमचं जर तुम्हाला आपला सब्जेक्ट होता स्टॅटिस्टिकल, त्यामध्ये हे अभ्यासाच्या गोष्टी आहे. त्यानंतर रिजेक्ट अँड ॲक्सेप्ट. हायपोथेसिस जर आपण रिजेक्ट केलं किंवा ॲक्सेप्ट केलं त्या संदर्भातही तिथे आपल्याला चेक करता येतं. ड्रॉ द इंटरफरन्स, ॲक्सेप्टन्स, रिजेक्ट. जे काही गोष्टी आलेल्या आहे, ॲक्सेप्ट असो म्हणजे आपण पॉझिटिव्ह आलेला असो रिझल्ट किंवा निगेटिव्ह आलेला असो, आपल्याला एक रिसर्चर म्हणून ते काय करायचं असतं, ॲक्सेप्ट करायचं असतं. असं हायपोथेसिसचा काय आहे, वेगवेगळ्या टेस्ट आहे. आता एरर इन टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. बघा याच्यात 2 एरर्स सांगितलेले आहे. त्यामध्ये इथं टाईप 1 एरर्स आणि टाईप 2 एरर्स. हे जे 2 एरर्स आहे, रिजेक्शन ऑफ द नल हायपोथेसिस वेन इट इज ट्रू, म्हणजे जेव्हा एखादा हायपोथेसिस काय होऊ शकतं की चुकीचं आहे, पण आपण काय करू शकतो त्याला ट्रू म्हणू शकतो. आणि इट इज अ सेकंड ॲक्सेप्टन्स ऑफ द नल हायपोथेसिस वेन इट्स फाल्स. एखादा हायपोथेसिस चुकीचं आहे तरी आपण त्याला काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता बघा याच्याबद्दल आपल्याला जर उदाहरण सांगायचं असेल टाईप 1 एरर्स आणि टाईप 2 एरर्स. द फर्स्ट एरर सगळ्यात घातक आहे सेकंड एररपेक्षा. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीनं जरी गुन्हा केलेला नसेल, बरोबर आहे. आता आपलं भारतीय संविधान काय सांगतं, किंवा आपलं भारतीय संविधान म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो आपली न्यायव्यवस्था काय सांगतं की एखाद्या व्यक्तीवर काय झालं नाही पाहिजे, अन्याय झालेला नाही पाहिजे, बरोबर आहे. पण जर असं होत असेल, आता आपल्या न्यायव्यवस्थेबद्दलही आपल्याला अनेक गोष्टी माहिती आहे की एखाद्या व्यक्तीची चुकी नसतानाही त्या व्यक्तीला अनेकदा काय केलं जातं, जेलमध्ये टाकलं जातं, बरोबर आहे. आणि तिथून त्याचं 2 वर्षानं 3 वर्षानं रिझल्ट लागतं की हे व्यक्ती काय होतं, निर्दोष होता. म्हणजे आपल्याला लक्षात येतं काही गोष्टी की ही किती म्हणजे अयोग्य गोष्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे असं आपल्याला इथे हे सांगायचं आहे की आपलं टाईप 1 एररमध्ये सांगू आपण की फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती गुन्हेगार नाही, बरोबर आहे, पण त्या व्यक्तीला काय होणं, शिक्षा होणं, हे काय झालं, याचं उदाहरण झालं टाईप 1 एररमध्ये. म्हणजेच एखादं हायपोथेसिस आपण मांडल्यानंतर ते चुकीचं होतं, सॉरी ते चुकीचं नसतानाही ते गोष्टी म्हणजे चुकीचं नसतानाही त्या व्यक्तीवर गुन्हा होणं, हे काय झालं, टाईप 1 एरर झाला. टाईप 2 एरर काय सांगते की त्याला ॲक्सेप्टन्स ऑफ द नल हायपोथेसिस वेन इट्स फॉल्स. म्हणजे ठीक आहे, हे व्यक्ती ऑलरेडी गुन्हेगार होताच, पण तरीही तो निर्दोष सुटला, म्हणजे ठीक आहे, ह्या गोष्टी नॉर्मली आहे. पण टाईप 1 एरर काय सर्वात जास्त घातक ठरू शकतं की त्या व्यक्तीची चुकी नसतानाही त्यावर कुठेतरी गुन्हा दाखल होणं, हे काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर बघा रिसर्च डिझाईन. आता संशोधन आराखडा काय ते आता आपण पाहूया. संशोधन आराखडा. बघा research design is the planning a strategy for conducting research. Research designing is the details plan of the how the goals of a research will be achieved. It's continuous the blueprint, the collections, measurements and analysis of data. बरोबर आहे. आपण जी काही आपलं संशोधन आराखडा आपण जे घेणार आहे ते संशोधन आराखडा निवडत असताना खूप काळजी घ्यावी लागतं. आणि काळजी घेत असतानाच आपलं संशोधन आपल्याला कशा पद्धतीनं करायचं आहे, कोणत्या वेने आपल्याला त्यामध्ये जायचं आहे, हे सांगण्यासाठी एक ब्ल्यूप्रिंट म्हणून जे काम करतं ते संशोधन आराखडा असतं, की आपल्याला योग्य डायरेक्शन जाण्यासाठी तिथं काय केलं जातं, मदत केल्या जातं. Three important function of the research as a prescribed by Black and Champion as a follow. बघा हे जे काही लेखक आहे यांचं नाव लिहून घ्या, ब्लॅक अँड चॅम्पियन. यांनी काय केलेलं आहे तर सामाजिक संशोधनाचा आराखडा संदर्भात एक्सप्लेन केलेलं आहे. आराखडा ठरवत असताना आपल्याला आपला विषय काय आहे त्या विषयानुरूप काय करावं लागतं, आराखडा ठरवावा लागतं, बरोबर आहे. की
वर्णनात्मक पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, अन्वेषणात्मक पद्धतीनं करायचं आहे की केस स्टडी करायची आहे, लॉन्जिट्युडनल वेनी आपल्याला करायचं आहे. या प्रत्येक म्हणजे आपला सब्जेक्ट काय आहे, आपल्या सब्जेक्टनुसार आपल्याला काय करावं लागतं, आपला संशोधन आराखडा ठरवावा लागतो. बरोबर आहे. त्यामध्ये क्वालिटेटिव्ह रिसर्च म्हणजे असतं, क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड आहे किंवा त्याला आपण हे पण म्हणू शकतो, संशोधन आराखडा पण म्हणू शकतो. ओके. ब्लॅक अँड चॅम्पियनशिप यांनी काय केलेले आहे, तर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ते आपण बघूया. इट्स प्रोव्हाइडेड द ब्ल्यू प्रिंट ऑफ द रिसर्च. संशोधन आराखडा काय करतं, सर्वात महत्त्वाचं काम करतं की ते काय करतं, एक ब्ल्यू प्रिंट प्रोव्हाइड करतं की आपलं संविधान बघा. आता आपलं संविधानाचं आपण पहिलं पेज काढलं, जे ज्याला आपण प्रास्ताविका म्हणतो, उद्देशपत्रिका म्हणतो. ते उद्देशपत्रिका काढल्याच्या नंतर आपल्याला आपल्या संविधानामध्ये संपूर्ण गोष्टी काय दिलेल्या आहेत याचं काय आपल्याला वर पाहिल्यानंतर, पहिल्या प्रस्तावनिकेमध्ये पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं. त्याच पद्धतीनं की संविधानाच्या जे काही संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे की न्याय दिलेला आहे, लोकशाही दिलेला आहे, गणराज्य दिलेलं आहे. बरोबर आहे. सार्वभौम दिलेलं आहे. त्या संपूर्ण बाबीचा आराखडा किंवा संपूर्ण बाबी आपल्याला आतमध्ये पूर्ण डिटेल्स न पाहता आपल्याला लक्षात येतं. तशाच पद्धतीनं संशोधन आराखड्यावरूनही आपल्याला एक ब्ल्यू प्रिंट देण्याचं कार्य केलं जातं की आपल्या संशोधनामध्ये आपल्याला कशा बाबीचा अभ्यास आपण करणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने करायचं आहे की डिस्क्रिप्टिव्ह मेथडमध्ये मग यूज केला जातं की व्यक्तीचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे, त्याची पूर्ण डिटेल्स, कुटुंबाची स्थिती काय आहे, सामाजिक स्थिती काय आहे, मानसिक स्थिती काय आहे, त्या संपूर्ण बाबीचा अभ्यास आपल्याला डिस्क्रिप्टिव्हमध्ये करता येतं. बरोबर आहे. आता अन्वेषणात्मक आहे, तर त्यामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचा जर शोध घ्यायचा असेल तर तेव्हा आपण काय करू शकतो, अन्वेषणात्मक संशोधन आराखड्याचा उपयोग करत असतो. तर मग अशा पद्धतीने आपल्याला काय सांगता येतं की ब्ल्यू प्रिंट देण्याचं काम एक संशोधन आराखडा करत असतो. लिमिटेड द बाउंड्रीज ऑफ द रिसर्च ॲक्टिव्हिटीज. बरोबर आहे. आपल्या याची संशोधन एरियाचा आराखडा ठरवत असताना एक लिमिटेड एरिया किंवा एक बाउंड्रीज जे आपण म्हणू शकतो की ठीक आहे, माझं हे ठरलेलं क्षेत्र आहे, माझा हे नमुना ठरलेला आहे, मला या ठिकाणचा अभ्यास करायचा आहे, हा माझा संशोधन विषय आहे. म्हणजे जे काही बाउंड्रीज आहे ते बाउंड्रीज आपल्याला ठरवून घ्यायची असतं. नाही तर अभ्यास करत असताना अनेक घटक आहे, त्या घटकांबद्दल आपल्याला अभ्यास करायचा असतो की जसं काही सामाजिक गोष्टीवर फोकस करायचा आहे, आर्थिक गोष्टीवर फोकस करायचा आहे, राजकीय गोष्टीवर फोकस करायचा आहे. तर प्रत्येकच गोष्टीवर फोकस करणं काय होणार नाही, पॉसिबल होणार नाही. म्हणून आपण आपली बाउंड्रीज ठरवून घ्यायची की ठीक आहे, मी डेटा कलेक्शन केलेला आहे. डेटा ॲनालिसिस करताना गोष्टी लक्षात घ्यायचं आहे की आपण आपली जी काही समस्या आपण ठरवलेली आहे ती कुठेतरी आपल्याला सामाजिक स्थितीचा म्हणजेच विद्यार्थी वर्गामध्ये मागास असल्याचा किंवा त्याचं क्लासमध्ये लक्ष लागत नाही, यामागचे अनेक कारणं असू शकतात. बरोबर आहे. पण या अनेक कारणापैकी आपण दोन महत्त्वाची कारणे कोणती आहे यावर जर आपण हा विषय जर आपण घेतलेला असेल तर मग त्याच म्हणजे म्हणू शकतो आपण पर्यावरणीय बाब म्हणजेच कौटुंबिक स्थिती आणि पर्यावरणीय बाब या दोन बाबीचाच आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यावरच आपण काय करायचा, फोकस करायचा. हे आपल्याला संशोधन आराखड्यामध्ये सांगता येतं की आपली बाउंड्रीज काय आहे ते आपण ठरवून घ्यायच्या. नाहीतर वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, त्या वेगवेगळ्या व्हेरिएबल्समध्ये जात असताना आपल्या हायपोथिसिसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा मग खूप मोठा अभ्यास झाल्याच्या नंतर आपल्याला एक क्लिअर कट जाणं किंवा विशिष्ट टाईममध्ये तो रिसर्च कंप्लीट करणं काय होऊ शकतं, कठीण जाऊ शकतं. म्हणजेच हे प्रिकॉशन्स आपल्याला इथं घ्यायचे असतात. इट्स इनेबल्स द इन्व्हेस्टिगेशन्स टू अँटिसिपेट पोटेन्शियल प्रॉब्लेम. म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या प्रत्येक प्रॉब्लेम्स आपल्याला काय करायचे आहे, इन्व्हेस्टिगेशन्स करायचे आहे. जे प्रॉब्लेम्स आपण घेतलेली आहे त्या प्रत्येक बाबीचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा असतो आणि त्या अंतर्गत आपल्याला संशोधन आराखडा ठरवायचा असतो. ओके. स्टेप्स इन्व्हॉल्व इन द रिसर्च डिझाईन. आता बघा, जे अहुजा यांचं नाव लिहून घ्या. यांनी काय केलेलं आहे, 7 स्टेप्स एक्सप्लेन केलेले आहे की संशोधन आराखडा निवडत असताना आपण कोणत्या स्टेपने जायला पाहिजे. बरोबर आहे. मग अहुजा यांचं नाव लिहून घ्या. जसं आपण ब्लॅक आणि चॅम्पियन्स यांचं नाव लिहून घेतलेलं आहे. बरोबर. तसंच आपल्याला काय करायचं, अहुजा यांचं पण नाव तुम्ही लिहून घ्या की यांनी काय केलेलं आहे, 7 स्टेप्स इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ द रिसर्च डिझाईन. सामाजिक संशोधनाचा आराखडा ठरवत असताना आपल्याला 7 पायऱ्यांनुसार जाऊन आपल्याला काय करावं लागतं, रिसर्च डिझाईन करावं लागतं. झालं. ओके. बघा, स्टेटिंग द प्रॉब्लेम म्हणजे जी काही समस्या आहे ती समस्या आपल्याला काय करायचं आहे, सूत्रण करायचं आहे. ती समस्याची पायरी काय आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. आता यामध्ये काय होतं, संशोधन आराखडा करत असताना बाकी काही नाही, यामध्ये हेच सांगितलं आहे की शो द टाईप ऑफ द रिसर्च इट विल बी अँड टू वॉट एक्सटेंट इट विल कंट्रीब्यूट इन द एक्सपेंडिंग द अकॅडमिक अँड अंडरस्टँडिंग ऑफ सोसायटी. बरोबर आहे. जी काही समस्या आहे म्हणजे एखाद्या सोसायटीची समस्या काय आहे, एका गटाची समस्या काय आहे, एका व्यक्तीची समस्या काय आहे, ही आपल्याला पहिली जी पायरी आहे संशोधन आराखडा निवडत असताना आपल्याला ते व्यक्तीची त्या गटाची समस्या काय आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा, रिव्ह्यू ऑफ द अदर स्टडी. या संदर्भात झालेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या संदर्भात झालेले वेगवेगळे काय असू शकतात,
वेगवेगळे लिटरेचर्स आहेत, त्या लिटरेचरचा आपण अभ्यास करणं, त्या साहित्याचं परीक्षण करणं यामध्ये काय असतं, गरजेचं असतं. इट्स रेफर टू द प्रोसेस ऑफ द गोइंग दो द फाइंडिंग हायपोथेसिस ऑर द theories डेव्हलप बाय द अदर स्कॉलर्स इन वन डिसिप्लिन ऑर अदर डिसिप्लिन. बरोबर आहे. वेगवेगळ्या स्कॉलर्सनी केलेले काय असू शकतात, वेगवेगळे रिसर्च पेपर आहे, वेगवेगळे डेझर्टेशन्स आहे, वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इथं चेक करायच्या असतात. त्यानंतर तिसरी पायरी काय आहे, ऑपरेशनल कॉन्सेप्ट. ऑपरेशनल कॉन्सेप्ट म्हणजे काय तर व्यावहारिक व्याख्या, त्याला कार्यात्मक व्याख्या आपण म्हणू शकतो, की नेमकं आपल्याला कशावर फोकस करायचं आहे, कोणते व्हेरिएबल्स आपण घ्यायचे आहे, त्या व्हेरिएबल्सचा डिटेल्स किंवा त्या शब्द आपल्याला माहिती असणं, त्याचा कशाचा अभ्यास करायचा आहे ते बाबी आपल्याला इथे लक्षात घ्यायचा असतं. गिव्हिंग स्पेसिफिक मिनिंग टू द टर्म यूज, म्हणजे जे काही गोष्ट आपल्याला, ज्या काही प्रॉब्लेम्सचा आपल्याला अभ्यास करायचे त्याच्या व्यावहारिक संकल्पना आपल्या कॉन्सेप्ट असणं गरजेचं, कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. समोर बघा, आयडेंटिफाईंग द व्हेरिएबल्स ऑफ द स्टडी पॉईंट. स्टडी म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, आता इथं आपले व्हेरिएबल्स काय आहे ते व्हेरिएबल्स आपल्याला समजले ना तुम्हाला. चल म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय होतं, त्याचा चल हा अर्थ होतो. व्हेरिएबल्स म्हणजे काय होते हे आपल्याला माहिती आहे, त्याचं स्टडी करणं, नेमकं आपण कोणते व्हेरिएबल्स घेतले ते लक्षात घेणं गरजेचं आहे. फिक्सिंग सॅम्पल, आपल्या संशोधन आराखडा करत असताना, निवडत असताना आपल्याला सॅम्पल जे आहे तो सॅम्पल फिक्स करायचा आहे, की मला संभाव्यता पद्धतीनं डेटा कलेक्शन करायचं आहे की गैरसंभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी किंवा नॉन प्रोबॅबिलिटी, या दोन पद्धतीपैकी कोणत्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे ते आपण ठरवायचं असतं. बरोबर आहे. मग त्यावरून हे असतं की आपला सब्जेक्ट काय आहे, त्या सब्जेक्टनुसार आपल्याला काय करायचं असतं, नमुना निवड जे आहे, ज्याला सॅम्पल आपण म्हणू शकतो, ते आपण निवडायचे असते. एखादी जर अशीच क्रिटिकल समस्या असेल तर त्यांचे जर म्हणजे आता फॉर एक्झाम्पल भिक्षेकरी आहे, बरोबर आहे, जे भिक्षेकरी आहे, बेगर्स आपण ज्यांना म्हणतो, यांचे प्रॉब्लेम समजण्यासाठी किंवा यांची माहिती मिळण्यासाठी आपल्याला क्रिटिकल जाऊ शकतं, की यांची कुठेतरी नोंद वगैरे अशा पद्धतीचं आढळून येत नाही. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, लॉटरी पद्धत आहे किंवा साखळी पद्धत आहे, अशा माध्यमातून आपल्याला गैरसंभाव्यता पद्धतीचा वापर करून आपल्याला काय करता येतं, की जे काही डेटा आहे ते डेटा आपल्याला कलेक्ट करता येतं. म्हणजे सॅम्पल डिझायनिंग करणं हे पण गरजेचं आहे. स्पेसिफाईड टूल ऑफ द स्टडी, म्हणजे जे काही आपल्याला स्टडी करायची आहे त्या स्टडीबद्दल किंवा स्पेसिफिक आपण काय केली पाहिजे त्या संदर्भात स्टडी केली पाहिजे. हे झाले आपले संशोधन आराखड्याच्या विशिष्ट पायऱ्या. आता आपण पाहूया की कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गुड रिसर्च डिझाईन, म्हणजे सामाजिक संशोधन आराखड्याचे त्याचे चांगले संशोधन आराखडा ठरवण्यासाठी त्याचे वैशिष्ट्य काय असायला पाहिजे त्याबद्दल आपण पाहू. आवाज येत आहे ना तुम्हाला ऑनलाईन स्टुडंट? काही जर समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा विचारू शकता, किंवा मी एक्सप्लेन करताना जास्त जर सांगितलं असेल, तुम्हाला शॉर्टकट काही पाहिजे असेल तर मी सांगू शकते, पुन्हा तुम्ही विचारू शकता. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गुड रिसर्च डिझाईन. आता हे जे काही आपण संशोधन करत असताना काय करायचं असतं आपल्याला. ओके, एक मिनिट. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गुड रिसर्च डिझाईन, आता याचे वैशिष्ट्य काय असायला पाहिजे. सामाजिक संशोधन आराखडा चांगल्या पद्धतीचं असताना त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते आपण आता बघूया. बघा, द मीन्स ऑफ द ऑब्टेनिंग इन्फॉर्मेशन, म्हणजेच आपल्याला काय करायचं असते की आपली जी काही माहिती आहे ते आपल्याला माहिती मिळवायची असते. बरोबर आहे. आपण संशोधन आराखडा, चांगला संशोधन आराखडा आपण तेव्हाच म्हणू शकतो की जेव्हा आपल्याला जी काही आपण प्रॉब्लेम घेतलेली आहे त्या प्रॉब्लेमबद्दल आपल्याला आपण लिटरेचर रिव्ह्यूच्या माध्यमातून काय केलेली आहे, आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण गेन केलेली आहे, ऑब्टेन केलेली आहे. द अवेलेबिलिटी अँड स्किल ऑफ द रिसर्चर अँड हिज हर स्टाफ. बरोबर आहे. मग अशा वेळेस काय होऊ शकतं आपल्याला की आपल्याकडे स्किल काय आहे, रिसर्चरकडे वेगवेगळे स्किल असावं लागतं, की आपण फील्डमध्ये गेल्याच्या नंतर काय करता येईल, आपल्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येईल, डेटा कलेक्ट करता येईल, समोरच्या व्यक्ती आपल्याला
डेटा देत असताना काही गोष्टी म्हणजे व्यवस्थित पद्धतीने देईलच याची गॅरंटी नाही, पण अशा पद्धतीने स्किल असले पाहिजे आपल्याकडे एक रिसर्चरकडे की डेटा कलेक्ट करत असताना आपल्याला तो एक विश्वसनीय डेटा आपल्याला कलेक्ट करता आला पाहिजे. त्यानंतर बघा द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्रॉब्लेम टू बी स्टडी. आपले जे प्रॉब्लेम्स आहे, आपली जी समस्या आहे, त्या समस्येनुसार आपले जे उद्दिष्ट आपण ठरवलेले आहे त्या उद्देशानुसार आपल्याला अभ्यास करणं आपल्या काय म्हणू शकतो आपल्याला संशोधन आराखड्यामध्ये करणं गरजेचं असतं. द नेचर ऑफ द प्रॉब्लेम टू बी स्टडीज. आपल्याला काय करायचं आहे की आपली जी समस्या आहे त्या समस्येचं स्वरूप काय आहे आणि त्या स्वरूपानुसार आपला अभ्यास होतो आहे किंवा नाही त्या संपूर्ण बाबी अभ्यासणं आपल्या संशोधन आराखड्यामध्ये गरजेचे असतात. द अवेलेबिलिटी ऑफ द टाइम अँड मनी फॉर द रिसर्च वर्क. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला संशोधन करण्यासाठी आपण किती टाइम स्पेंड करणार आहे हे पण गरजेचं आहे, बरोबर आहे. आता ठीक आहे, आपल्याला आपण जे MSW मध्ये डेझर्टेशन्स करतो त्यासाठी आपल्याला 6 महिने किंवा 5 महिने 4 महिने असे दिलेले असतात, बरोबर. त्यामध्ये आधी आपल्याला सिनॉप्सिस करावं लागतं, त्यानंतर डेझर्टेशन आपण सबमिशन करत असतो. पण PhD लेवलवरती जर रिसर्च करायचं असेल तर 1 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंत आपल्याला कालावधी दिलेला आहे आणि त्या कालावधीमध्येच आपल्याला आपलं रिसर्च सबमिशन करणं गरजेचं असतं. म्हणून मग आपण सब्जेक्ट घेत असताना आपल्या या ठरलेल्या वेळेमध्ये आपण आपलं रिसर्च करू शकतो किंवा नाही या गोष्टीचा आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे. विषय हा आपल्या आवडीचा आहे किंवा नाही हे पण पाहणं आपल्याला काय असतं गरजेचं असतं. म्हणजे विशिष्ट आणि आपल्याकडे जो काही आपण विषय घेतलेला आहे आपल्याकडे तर ठीक आहे वेळेचं तर आपण पाहिलं, पण आपल्याकडे पैसा अवेलेबल आहे किंवा नाही ते पण बघणं गरजेचं असतं. आता काही काही रिसर्चला काय असतं खूप पैसे लागतात. ठीक आहे, आपल्याला फेलोशिप वगैरे मिळते, पण ते फेलोशिप मिळेपर्यंतही आपल्याला बरेच काय करावं लागतं स्वतःपासून पैसे खर्च करावे लागतात. हे झाले आपल्याला काय झालेलं आहे तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गुड रिसर्च डिझाईन. आता बघूया आपण की टाईप ऑफ रिसर्च डिझाईन सर्वात महत्त्वाचं आहे आणि अनेकदा यावर काय केलं जाते एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारल्या जाते. तुमची सेट एक्झाम किती मार्क्सने गेले मॅडम मग यावेळेस? 5 मार्क्सने गेले, 4 मार्क्सने आता निघून जाईल. कशामुळे? हां, जॉबमुळं नाही मिळत. तसं जर विचार केला तर आपल्याला जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल ना तर आपली एक्झाम आपण क्रॅक करू शकतो. आणि त्यातही जर आपण सरळ सेवेचा अभ्यास असो किंवा MPSCचा जर अभ्यास करत असेल म्हणजे अदर जर एक्झामचा अभ्यास करत असेल ना तर आता फॉर एक्झाम्पल वेगवेगळ्या योजना आहे या वेगवेगळे म्हणू शकतो वेगवेगळे रिपोर्ट्स आहे याबद्दलच काय केलं जातं एक्झाममध्ये विचारलं जातं. जर आपला होलिस्टिक दृष्टिकोन असेल वेगवेगळे न्यूजपेपर रीड करत असाल जसं की आपण लोकसत्ता जो आहे त्या लोकसत्तामध्ये जे एडिटोरियल पेज म्हणतो आपण संपादकीय पेज आपण रीड करत असेल तर त्यातून बरेच काय होतं कन्सेप्ट क्लिअर होतात आणि त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे आपल्याला काय होतं की एक्झाममध्ये साधाच क्वेश्चन असतात. आता जसं आपला नीती आयोग तुम्हाला माहिती असेल नीती आयोगावर प्रश्न विचारला तर नीती आयोगावर एकदम डिटेल्स प्रश्न नाही विचारला तर ओनली विचारलं की नीती याचा संपूर्ण अर्थ काय होतं. जसं नीती या नाही नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ द ट्रान्सफॉर्मिंग ऑफ इंडिया, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला सांगायचं काय की आपला जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपली एक्झाम आपल्याला क्रॅक करणं काय होतं सोपं जाऊ शकतं. त्यानंतर बघा टाईप्स ऑफ रिसर्च डिझाईन. संशोधन आराखड्याचे वेगवेगळे काय आहे प्रकार आहे. यासाठी तुम्ही एक ट्री डायग्राम तयार करा आणि ते तुमच्यामध्ये नोट करा की किती रिसर्च टाईप आहे. रिसर्च डिझाईनचे टाईप किती आहे. एक्सप्लॅनेटरी रिसर्च डिझाईन आहे, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आहे, त्यानंतर आहे डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन, एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, क्रॉस सेक्शनल. आता ही जी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ती मी तुम्हाला सांगते की मेन तुम्ही लक्षात ठेवा की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन लक्षात ठेवा, एक्सप्लॅनेटरी रिसर्च डिझाईन लिहा तुमच्या नोटबुकमध्ये ट्री डायग्राममध्ये आणि एक लिहा एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. हे महत्त्वाचे 3 काय आहे रिसर्च डिझाईन आहे. त्यानंतर जे मी तुम्हाला सांगणार आहे क्रॉस सेक्शनल डिझाईन असो किंवा केस स्टडी रिसर्च डिझाईन असो की लॉन्जिट्युडनल रिसर्च डिझाईन असो हे सगळे काय आहे तर वर्णनात्मक ज्याला आपण म्हणू शकतो की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचे काय ते वेगवेगळे प्रकार आहेत. मी तुम्हाला ते सांगत असताना समोर सांगेलच. आता बघा टाईप ऑफ रिसर्च डिझाईन 3 महत्त्वाचे लिहून घ्या. एक्सप्लॅनेटरी रिसर्च डिझाईन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन, आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. हे महत्त्वाचे 3 आराखडे लिहून घ्या. आता सांगते बघा
एक्सप्लेनेटरी म्हणजेच त्याला आपण अन्वेषणात्मक म्हणू शकतो किंवा परिचयात्मक संशोधन आराखडा असं म्हणत असतो. तर यामध्ये काय केलं जातं की एक्सप्लेन केलं जातं. एक्सप्लेन म्हटल्यापेक्षा आपण एखादी समस्या घेतली आहे, त्या समस्येचं आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. तर समस्या नेमकी कोणत्या कारणामुळे निर्माण झालेली आहे किंवा त्यामागचे वेगवेगळे कारणे काय आहे, कार्यकारण भाव संबंध काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपण काय करू शकतो, तर एक्सप्लेनेटरी रिसर्च डिझाईनचा वापर करत असतो. ओके. In explanatory research design, a researcher use his own own imaginations and ideas. म्हणजे स्वतःच्या इमॅजिनेशननुसार किंवा स्वतःच्या आयडियानुसार काय करत असतो की एक प्रॉब्लेम्स काय आहे त्या प्रॉब्लेम्स बद्दल अभ्यास करत असतो आणि संशोधन किंवा अन्वेषण करण्याचा, ज्याला अन्वेषण म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एक शोध लावण्याचा किंवा ह्या गोष्टी माहिती करण्याचा गरजेच्या असतात. इट इज अ बेस ऑन द रिसर्चर पर्सनल जजमेंट अँड ऑप्टेनिंग इन्फॉर्मेशन अबाउट समथिंग. म्हणजेच काय केलं जातं की वेगवेगळ्या याच्याबद्दल काय केलं जातं, वेगवेगळ्या समस्येबद्दल आपल्याला माहिती आपण मिळवण्याचा या अंतर्गत प्रयत्न केल्या जातात. ही इज अ लुकिंग फॉर द unexplored situation and bring into the eye of the people. In this type of the researcher, there is no need of hypothesis formulation. सर्वात महत्त्वाचं हे लिहून घ्या, म्हणजे एक शॉर्ट नोट्समध्ये लिहून घ्या की यामध्ये एक्सप्लोर जे म्हटलं मी तुम्हाला, जे म्हटलं सुरुवातीला की अन्वेषणात्मक संशोधन आराखड्यामध्ये हायपोथेसिसचा वापर केला जात नाही, म्हणजे नो नीड फॉर हायपोथेसिस फॉर्म्युलेशन. पेपरमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारू शकते की तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की जे डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यालाच आपण म्हणू शकतो की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन, यामध्ये हायपोथेसिस वापरल्या जातं आणि ते पण वापरताना सुरुवातीलाच वापरल्या जातं. पण जो काही एक्सप्लेनेटरी रिसर्च डिझाईन आहे यामध्ये कोणत्याही पद्धतीचं म्हणजे हायपोथेसिस फॉर्म्युलेशन केल्या जात नाही, पण त्यामध्ये काही गरज पण नसते. बरोबर आहे, हे आपल्याला इथं सांगता येतं. त्यानंतर बघा, आणि यामध्ये काय केलं जातं की अन्वेषण, ज्याला आपण म्हणतो अन्वेषणाचा अर्थ काय होतं की इन्व्हेस्टिगेशन करणं, किंवा इन्व्हेस्टिगेशन म्हटल्यापेक्षा आपण म्हणतो की इन्व्हेशन करणं, शोध घेणं, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की डिस्कवरी जो शब्द आहे, इन्व्हेशन आणि डिस्कवरी हे दोन शब्द वेगवेगळे आहे. मी तुम्हाला दुसऱ्या लेक्चरला त्याबद्दल एक्सप्लेन केलेलं आहे. ते त्या गोष्टीचं, त्या समस्येमागचे कारण काय आहे, त्या समस्या निर्माण होण्यामागचा कार्यकारण भाव संबंध काय आहे हे समजून घेणं या एक्सप्लेनेटरी रिसर्च डिझाईनमध्ये केल्या जातं. ओके. आता डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आहे आणि या डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन तुम्ही लिहा आणि त्यानंतर मग अशी एक डायग्राम करा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन. त्यानंतर वेगवेगळे असे प्रकार करा. तिथं लिहा केस स्टडी रिसर्च डिझाईन, त्यानंतर लिहा लॉन्जिट्युडल रिसर्च डिझाईन, डिझाईन. इथे काय आहे वेगवेगळे
प्रकार आहे. ज्यामध्ये म्हणू शकतो आपण केस स्टडी, रिसर्च डिझाईन, लॉन्जिट्यूडल रिसर्च डिझाईन, क्रॉस ज्यामध्ये चेक केल्या जाते, क्रॉस रिसर्च डिझाईन. याचं क्रॉसचं खूप नाव आहे सांगितलं. क्रॉस सेक्शनल आहे त्यामध्ये. ओके, ही जे आहे लॉन्जिट्यूडल रिसर्च डिझाईन आणि क्रॉस सेक्शनल. रिसर्च डिझाईन हे जे दोन प्रकार सांगितलेले आहे मी, लॉन्जिट्यूडल रिसर्च डिझाईन आणि क्रॉस सेक्शनल डिझाईनिंग, हे जेनेटिक रिसर्च डिझाईनचे पण काय आहे प्रकार आहे. जेनेटिक रिसर्च डिझाईन म्हणजे हे याच्या आतमध्ये येतं. ओके, त्यानंतर बघा सर्वे मेथड, हे पण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन अंतर्गत येतं. करेक्शनल, एकदा हे काय डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन अंतर्गत येणाऱ्या गोष्टी आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. एक्स पोस्ट फॅक्टो ज्याला म्हणू शकतो आपण, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन. काय याचे वर्णनात्मक रिसर्च डिझाईनचे वेगवेगळे प्रकार आहेत. या म्हणजे असं जरी वाटत असतं ना आपल्याला की आपण कुठेतरी केस स्टडी करत आहे, केस स्टडी करत असताना आपण काय करत असतो हे मी तुम्हाला समजून सांगतो. तर बघा याच्यातलं सर्वात प्रथम सांगते मी तुम्हाला केस स्टडी. आता केस स्टडीचा अभ्यास करत असताना रिसर्च डिझाईन आपण घेतलं की आपण डिस्क्रिप्टिव्ह मेथडने किंवा डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आपण हा संशोधन आराखडा निवडला. संशोधन आराखडा निवडल्याच्या नंतर आपण केस स्टडी घ्यायला सुरुवात केली. केस स्टडी घेत असताना सर्वात प्रथम आपल्याला माहिती आहे की वर्णनात्मक संशोधन पद्धतीमध्ये काय केल्या जाते, तर यामध्ये प्रत्येक गोष्टीचा सामाजिक स्थिती असो, मानसिक स्थिती असो, आर्थिक स्थिती असो, राजकीय स्थिती असो की सांस्कृतिक स्थिती असो, या प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म आणि सूक्ष्म घटकाचा, मानवी व्यक्तीचा मानवी व्यक्तीचा स्वभाव कशा पद्धतीचा आहे, त्याचा संपूर्ण बाबीचा अभ्यास मध्ये केला जातो, तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये केला जातो. आता केस स्टडी करत असताना एक व्यक्ती आपल्याकडे क्लायंट आलेला आहे. त्या क्लायंटला स्क्रिझोफ्रेनिया हा नावाचा काय आहे आजार आहे. मग स्क्रिझोफ्रेनिया आपल्याला माहिती आहे की त्या व्यक्तीमध्ये इल्युशन जे काही आहे म्हणजे एक वेगवेगळे भ्रम त्यामध्ये होतात की कुठेतरी दोन व्यक्ती बोलत आहे, त्या दोन व्यक्ती बोलत आहे म्हणजे कुठेतरी ते माझ्याच विषयी बोलत आहे असं त्या व्यक्तीला काय वाटायला लागतं, भ्रम वाटायला लागतं. बरोबर आहे. जरीही आपल्या साईडला कोणी बसून नाही आहे तरीही त्या व्यक्तीला वाटतं की माझ्या साईडला कोणीतरी बसून आहे, ते मला मारणार आहे. अशा चुकीचे काही गोष्टी आहे किंवा चुकीचे भ्रम त्या स्क्रिझोफ्रेनिया आजारामध्ये होत असतात. तर स्क्रिझोफ्रेनिया हा आजार कशामुळे होत असतो, तर आपल्या जे काही डोक्यामध्ये हार्मोन्स असतात, ज्याला डोपामाइन नावाचा हार्मोन्स आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. हा सायकोलॉजीचा पार्ट आहे, आपल्या मानसशास्त्रामध्ये ते आपल्याला पाहायचंच आहे की डोपामाइन नावाचं काय आहे हार्मोन्स आहे. बरोबर. जे पिच्युटरी ग्लँड आहे त्याला मास्टर ग्लँड आपण म्हणत असतो, त्या ग्लँडमधून काय होतं, हे डोपामाइन नावाचं हार्मोन सिक्रेशन होत असतं. त्या सिक्रेशनमध्ये काही जर जास्त सिक्रेशन झालं किंवा कमी सिक्रेशन झालं, यामुळे काय होतं प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि व्यक्तीला चुकीचे भ्रम व्हायला लागतात. बरोबर आहे. किंवा वेगवेगळ्या सवयी त्यामध्ये होतात की आता एखाद्या व्यक्तीला सवय असते, एखाद्या स्त्रीला की गॅस सुरू आहे किंवा नाही या संदर्भात अनेकदा आपण घराच्या बाहेर जात असताना ठीक आहे एखादी सवय 1-2 वेळा होत असेल तर ठीक आहे, पण तीच जर सवय नेहमी होत असेल तर त्यामुळे काय म्हणू शकतो आपण कुठेतरी आपल्याला मेंटल डिसऑर्डर झालेला आपल्याला पाहायला मिळतं.
त्यांनी तुम्हाला सांगत काय आहे की केस स्टडी. या केस स्टडीमध्ये आपण त्या व्यक्तीला काय झालेलं आहे, स्क्रिझोफेनिया झालेला आहे. ती व्यक्ती आपल्याकडे, ती आपली काय क्लायंट आहे, त्याला काउन्सिलिंग सोबतच आपल्याला मेडिकल्स देणं पण काय असतं, गरजेचं असतं. मग त्यामध्ये पण वेगवेगळे काय असतात, टाईप्स असतात. टाईप 1 आहे, टाईप 2 आहे. त्या व्यक्तीचा आजार हा कुठपर्यंत पोहोचलेला आहे. टाईप 1 मध्ये असेल, मेंटल डिसऑर्डर असे असतात की टाईप 1 मध्ये असेल तर ठीक आहे, टाईप 2 मध्ये असेल तर ठीक आहे, काउन्सिलिंग आणि मेडिकलच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, त्यामध्ये सुधारणा करू शकतो. पण टाईप 3 मध्ये गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं पूर्ण काय होतं, डिसऑर्डर पूर्ण पद्धतीने त्याचे नियंत्रण त्याचं जे चुकून जातं आणि ती व्यक्ती असामान्य वर्तन करायला लागतात. म्हणून मग आपण असामान्य व्यक्ती की असामान्य वर्तन केल्याच्या नंतर मग समाजामध्ये त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाते, की जसं ओळखल्या म्हटल्यापेक्षा आपण वेगवेगळ्या स्टिग्मा नावाने म्हणू शकतो, किंवा वेडा आहे, किंवा कुठेतरी दगड मारतो, असं चुकीच्या पद्धतीने वर्तन करतो, असं आपल्या इथून म्हटल्या जाते. पण आपण तशा पद्धती वागणूक द्यायला नाही पाहिजे. ते शब्द पण यूज करणं काय आहे, चुकीचं आहे. मग या केस स्टडीमध्ये ही स्क्रिझोफेनिया झालेला जो व्यक्ती आहे, जो क्लायंट आहे आपला, त्या क्लायंटचा आपल्याला काय करायचं, एक मानव म्हणून आपण त्याचा काय करत असतो, स्वीकार करत असतो. स्वीकार केल्याच्या नंतर त्या व्यक्तीची सामाजिक परिस्थिती काय आहे, त्या व्यक्तीला आता स्क्रिझोफेनिया हा जो आजार आहे, ते दोन याच्यामुळे पण होऊ शकतो, की जेनेटिक डिसऑर्डर पण आहे, त्या अनुवांशिकतेमध्ये कुठेतरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला हा आजार होता म्हणून पण स्क्रिझोफेनिया होऊ शकतो, किंवा समाजातील परिस्थिती अशी आहे की त्या व्यक्तीला काय केलं जातं, की कुठेतरी नीच दर्जाची वागणूक दिल्या जातं, बरोबर आहे, किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी त्याच्या मताचा कुठेही आदर केला जात नाही. अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, एकटी ती व्यक्ती राहायला लागतं आणि एकटीच विचार करता करता ती व्यक्ती डिप्रेशन्समध्ये जाऊन त्यांना एक डोपामाइन नावाचं जो संप्रेषण आहे, ज्याला हार्मोन्स आपण म्हणू शकतो, त्यामध्ये कुठेतरी चेंजेस झाल्यामुळे हे सिच्युएशन क्रिएट होतं. मग केस स्टडी करत असताना आपण त्याची सामाजिक स्थिती काय आहे, त्याच्या आजूबाजूच्या कुटुंबाच्या शेजारी राहणारे लोक कसे आहेत, पर्यावरणाचा त्याच्यावर काय इम्पॅक्ट झालेला आहे, जेनेटिक काही गोष्टी आहे का, आजोबाला होता का, किंवा आजीला होता का, किंवा आईकडल्या लोकांना होता की बाबाकडल्या लोकांना होता, अशा पद्धतीचा आपण अभ्यास करून काय करत असतो, केस स्टडी करत असतो. म्हणजे एकंदरीत हा केस स्टडीमध्ये आपण सामाजिक स्थितीचा, मानसिक स्थितीचा, आर्थिक स्थितीचा, ऐतिहासिक पूर्ण घडामोडीचा अभ्यास आपण केस स्टडीमध्ये करत असतो. आणि म्हणूनच हे काय आहे, केस स्टडी हा रिसर्च डिझाईन हे वर्णनात्मक संशोधन आराखड्याचा, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आराखड्याचा काय आहे, एक प्रकार आहे, हे आपल्याला सांगता येतं. आता बघा, जेनेटिक डिसऑर्डर, सॉरी, जेनेटिक रिसर्च डिझाईन. तर जेनेटिक रिसर्च डिझाईनमध्ये आपल्याला सांगता येतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, जैविक जे काही घटक आहे त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर अशा वेळेस आपल्याला जेनेटिक रिसर्च डिझाईनचा वापर करता येतं. तर फॉर एक्झाम्पल, मानवाचा विकास काय होत असतात, की आपला अंडावस्था आहे, भ्रूणावस्था आहे, गर्भावस्था आहे, बरोबर आहे, शैशवावस्था आहे, सोबतच म्हणू शकतो पूर्व बाल्यावस्था आहे, उत्तर बाल्यावस्था आहे, प्रौगंडावस्था आहे, तरुणावस्था आहे, आणि त्यानंतर काय आहे तर वेगवेगळ्या अशा आपल्या वृद्धावस्था, अशा स्टेजेस आहेत. या स्टेजेसचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्यामध्ये दोन भाग आहे, की लॉन्जिट्युडल आणि क्रॉस सेक्शनल. यामध्ये आपल्याला माहिती आहे की व्यक्तीचा जशी सुरुवात झालेली आहे त्या सुरुवातीपासून बालकांचा विकास त्या पद्धतीने होत आहे किंवा नाही, हे चेक करणं आपल्याला लॉन्जिट्युडल रिसर्च डिझाईनमध्ये पाहता येतं. की ठीक आहे, आपली उत्क्रांती झालेली आहे, आपण सुरुवातीला आपण काय करायचं, की आपण फळे खायचे, कंदमुळे खायचो, बरोबर आहे, म्हणजे अग्नीचा शोध लागलेला नव्हता, शेतीचा शोध लागलेला नव्हता. अशा वेळेस काय, आपले जे उत्क्रांतीपासून, सुरुवातीपासून तर आताची स्थिती आपली काय आहे, म्हणजेच एक लिनियर पद्धतीनं, एक लॉन्जिट्युडल पद्धतीनं अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला लॉन्जिट्युडल रिसर्च डिझाईन असं म्हणत असतो. आणि तो एक वर्णनात्मक डिझाईनमध्येच एक जेनेटिक रिसर्च डिझाईन येतो, आणि रिसर्च डिझाईनमध्येच जेनेटिक रिसर्च डिझाईनमध्येच एक लॉन्जिट्युडल रिसर्च डिझाईन येते. त्यामुळे ते आपल्याला अभ्यास करायचा असतो. आता क्रॉस सेक्शनल रिसर्च डिझाईन आपल्या घरी हे नेहमीच केल्या जातं, की घराशेजारचा मुलगा आहे आणि आपण आहे, यामध्ये नेहमीच चेक केलं जातं की तो मुलगा हुशार आहे की तू हुशार आहे, बरोबर आहे. असं नेहमीच काय कशावरून केलं जातं, ते एखादा रिझल्ट लागल्याच्या नंतर बघा, आपले आई म्हणतात, आपली बाबा म्हणतात की बघा तो मुलगा किती हुशार आहे, बघ त्याला किती चांगले मार्क्स मिळाले आहे. म्हणजे जे तुलनात्मक अभ्यास जो ज्यामध्ये केला जातो त्यालाच आपण रिसर्च डिझाईन असं म्हणत असतो. आता पूर्वीच्या स्थितीमध्ये आता आपण पाहू शकतो आपला सब्जेक्ट काय आहे, तर महिलांचं सक्षमीकरण. आता पूर्वीच्या स्थितीमध्ये, आजच्या स्थितीमध्ये महिलांचं सक्षमीकरण झालं किंवा नाही झालं, हे काय म्हणू शकतो आपण, याला तुलनात्मक अभ्यास करणं असं म्हणू शकतो, बरोबर आहे. की 1848 मध्ये कुठेतरी काय केलेलं आहे, की मुलींची पहिली शाळा काढलेली आहे. त्या सिच्युएशनमध्ये असं होतं की मुलगी घराबाहेर पडणं म्हणजे चुकीचं मानलं जात होतं. कुठेतरी सावित्रीबाई फुलेवर काय शेण, दगड, माती असं फेकून मारण्यात आलेलं आहे.
आणि आताची सिच्युएशन जर चेक केली तर आता कुठेतरी महिला सक्षमीकरणासाठी महिलांच्या शैक्षणिक असो, राजकीय क्षेत्रात असो, आर्थिक क्षेत्र असो, क्रीडात्मक क्षेत्र असो, की एवढी प्रत्येक क्षेत्रामध्ये काय केलेलं आहे, महिलांनी भरारी घेतलेली आहे. म्हणजेच हे आपल्याला काय करता येतं, क्रॉस सेक्शनल चेक करता येतं. हे पण एक रिसर्च डिझाईनचा काही एक प्रकार आहे. तर सर्वे मेथड, हे सर्वे मेथड सर्वात चांगली कशासाठी येतं, आपल्याला अनेक म्हणजे बऱ्याच लोकांकडून काय करायचं आहे, डेटा कलेक्शन करायचा आहे. आता जसं शेतकऱ्या संदर्भातले 3 कायदे, बरोबर, ते 3 कायदे जे होते तेव्हा काय केलं की सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं की तुम्ही तुमचं ऑनलाईन मत नोंदवा, की हे जे काही 3 शेतकऱ्यांचे कायदे झालेले आहेत ते खरंच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे किंवा नाही. अशा सिच्युएशनमध्ये काय केलं जातं, तर सर्वे रिसर्च डिझाईनचं काय केलं जातं, निवड केल्या जाते, की आपल्याला अनेक लोकांचं जेव्हा मत जाणून घ्यायचं असेल तेव्हा सर्वे केला जातो आणि सर्वेच्या माध्यमातून आपल्याला डेटा कलेक्ट करता येतं. आता करेक्शनल रिसर्च डिझाईन जे आहे, हे जे काही गुन्हेगाराच्या संदर्भात आहे त्यामध्ये आपल्याला काही सुधारणा करता येईल का, यासाठी हे रिसर्च डिझाईन वापरल्या जाते. त्यानंतर बघा, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन. तर एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन म्हणजे यालाच आपण मराठीत म्हणत असतो की कार्यांतर रिसर्च डिझाईन, सामाजिक संशोधन आराखडा. तर कार्यांतर म्हणजे काय, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत ना की एखाद्या व्यक्ती गुन्हेगार नाही आहे पण त्याच्यावर अभ्यास करणं कुठेतरी हे आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती गुन्हेगार होण्याच्या आधी अभ्यास करणं चुकीचं आहे, तर ते व्यक्तीला गुन्हेगार होण्यासाठी आपण प्रवृत्त करू शकत नाही. तर एक्सपोस्ट फॅक्टो म्हणजेच एक्सपोस्ट फॅक्टो रिसर्च डिझाईन म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हेगार, एखादा बालक गुन्हेगार झाल्याच्या नंतर त्याच्यावर अभ्यास करणं आणि जो बालक हा गुन्हेगार नाही आहे त्यावर अभ्यास करणं, या 2 गोष्टीमध्ये, या 2 तुलनात्मक अभ्यास करणं हे एक्स फॅक्टोमध्ये आपल्याला पाहता येतं. असे झाले हे रिसर्च डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचे हे काय आहे, वेगवेगळे प्रकार आपल्याला सांगता येतात. ओके, लक्षात आलं, समजलं. आता बघा, आता डायग्नोसिस रिसर्च डिझाईन. तर हे डायग्नोसिस म्हणजे हे पण मी विसरली लिहायची. आपलं जे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आहे ना, त्यामध्ये डायग्नोसिस रिसर्च डिझाईन हा पण एक प्रकार आहे. त्याचाच एक उपप्रकार म्हणून ते कन्सिडर केल्या जाते, ते पण लिहून घ्या त्यामध्ये. तर आता डायग्नोसिस म्हणजे काय होते, निदान करणे. आपल्याला माहिती आहे, आपण फेसवर्क असो, ग्रुपवर्क असो की कम्युनिटी ऑर्गनायझेशन असो, आपल्याला प्रॉब्लेम आयडेंटिफाय करत असताना आपण काय करत असतो, किंवा एखाद्या प्रॉब्लेमॅटिक पर्सनची, आपल्या क्लायंटची आपल्याला समस्या सोडवत असताना आपण अध्ययन करत असतो, निदान करत असतो, त्यानंतर उपचार करत असतो, बरोबर. आणि उपचार केल्याच्या नंतर पुनर्वसन करणे आहे किंवा देखरेख करणे आहे, हे आपल्या 5 स्टेपच्या आधारे आपण काय करत असतो, जात असतो, बरोबर. यामध्ये निदानात्मक रिसर्च डिझाईनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी समस्या क्रिएट झालेली आहे, ती समस्या निर्माण होण्यामागचे वेगवेगळे कारणे काय आहे, बरोबर आहे, ते कारणे जाणून घेण्याचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा असतो. त्यालाच म्हणतो आपण डायग्नोसिस रिसर्च डिझाईन. त्यामध्ये काय असतं की एमर्स ऑफ द प्रॉब्लेम, समस्या कशी निर्मिती झाली आहे, बरोबर आहे, ते अभ्यास करणं. डायग्नोसिस ऑफ द प्रॉब्लेम, समस्येचं निदान करणं. सोल्युशन फॉर द प्रॉब्लेम म्हणजे समस्या कशी निर्माण झालेली आहे त्यावर आपण काय सोल्युशन काय काढू शकतो हे पाहणं. आणि सजेशन फॉर द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम म्हणजेच जी काही समस्या निर्माण झालेली आहे त्याबद्दल आपण ती समस्येतून, त्या क्लायंटला समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण काय सोल्युशन काढू शकतो, या बाबी बघणं हे आपल्याला निदानात्मक संशोधन आराखड्यामध्ये पाहता येतं. हे वर्णनात्मक संशोधन आराखड्याचाच एक प्रकार आहे. तुम्ही जे काही ती डायग्राम काढलेली आहे त्या डायग्राममध्ये डायग्नोसिस रिसर्च डिझाईन हा काय करा, हे रिसर्च डिझाईन तुम्ही ॲड करा. मी सांगता ते विसरून गेले. एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. आता एक्सपेरिमेंटल जे काही आहे, अनुभवाच्या आधारे आपण काय करतो, एक्सपेरिमेंट करून पाहत असतो. तर एक्सपेरिमेंटल बघा, दिस टाईप ऑफ रिसर्च डिझाईन इज ऑफ्टन यूज इन द नॅचरल सायन्स बट इट इज द डिफरंट इन सोशल सायन्स, बरोबर आहे. सामाजिक संशोधन करणं वेगळं आणि नॅचरल संशोधन करणं काय आहे, वेगळं आहे. आता नॅचरल संशोधन म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण जे काही सफरचंद खाली आलं, बरोबर आहे. आता सामाजिक संशोधनामध्ये काय केलं जातं की विशिष्ट हेतूने विशिष्ट प्रॉब्लेम्सवर आपण काम करत असतो. गुरुत्वाकर्षणमध्ये काय करण्यात आलं की सफरचंद खाली पडलं, नाही पडलं तर त्याचा काही फायदा हे होतं का, आपल्यासाठी नव्हतं ना, की कुठेतरी जमिनीला लागलं किंवा काही असा काही इश्यू नव्हता. पण गुरुत्वाकर्षणचा शोध जो लागला, बरोबर आहे, जो न्यूटननी लावलेला आहे, तो एक नॅचरल रिसर्च आहे, बरोबर आहे. एक मूलभूत संशोधन म्हणू शकतो त्याला आपण, किंवा एक मूलभूत संशोधनाचे वेगवेगळे प्रकार म्हणजे वेगवेगळे नावं आहेत.
ज्यालाच आपण बेसिक रिसर्च म्हणतो, फंडामेंटल रिसर्च म्हणतो, प्युअर रिसर्च म्हणतो आणि एक मूलभूत रिसर्च असं पण आपण त्याला म्हणत असतो. तर ते झालं. आणि सामाजिक संशोधन काय आहे, ते वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सवर काय केलं जातं, काम केल्या जातं. ह्युमन बिहेवियर कॅन नॉट बी मेजर्स दो टेस्ट ट्यूब अँड मायक्रोस्कोप. म्हणजेच आपलं मानवी वर्तन आहे हे आपल्याला कोणत्याही टेस्टमध्ये चेक करता येत नाही. वेगवेगळ्या मग काय करावं लागतं आपल्याला, ते वेगवेगळ्या पद्धती म्हणू शकतो किंवा मानवी वर्तनासंदर्भात काही गोष्टी आहेत ते चेक करून आपल्याला करावं लागतं. द सोशल रिसर्चर यूज द मेथड ऑफ एक्सपेरिमेंटल इन दॅट टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन. One group is subjected to experimental call independence variables, while other is the consideration as control group called dependence variables. The result obtained by the comparison of the two groups both have the cause and effect relationship between and each other. बरोबर आहे. एक्सपेरिमेंटल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिसर्च डिझाईन घेत असताना त्याचे कॉज काय आहे, त्याचे इफेक्ट काय ठरणार आहे, या दोन गोष्टींमध्ये काय रिलेशन्स काय असणार आहे, त्या संपूर्ण बाबीचा अभ्यास आपल्याला एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन मध्ये करायचा असतो. झालं. आता बघा, हे तर मी तुम्हाला सांगितलं क्रॉस सेक्शनल डिझाईन कशा पद्धतीने चेक केल्या जाते. लॉन्जिट्युडल डिझाईन जे आहे हे कशामध्ये सांगितलेलं आहे. केस स्टडी डिझाईन हे पण आपण सांगितलं. वर्णनात्मक संशोधन आराखड्याचे ते काय आहे, प्रकार आहे. तर सॅम्पल डिझायनिंग जे आहे ते आपण बघूया आता, की आपल्याकडे ते क्लास झाला, आन्सर आले. काही काही नाही काही नाही चालते. तुमच्या मागे बरेच कामं आले ना आता रिसर्चमुळे. आता काय करूया आपण, सॅम्पल डिझाईन हा टॉपिक जे आहे ते आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. आज जे आपण पाहिलेलं आहे ते मी तुम्हाला थोडं ओव्हरलुक करून सांगते. हां, इथनं पाहिलेलं आहे आपण. स्टेप 2 कंडक्ट काय लिटरेचर रिव्ह्यू. तर यामध्ये काय सांगितलं, वेगवेगळ्या पायऱ्या आहेत साहित्य संशोधन करण्याच्या. काय आहे, साहित्य परीक्षण करण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या आपण पाहिलेल्या आहे. की आपल्याला काय करायचं आहे, कीवर्ड्स आपल्याला लायब्ररीमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येत नाही की आपण कशावर संशोधन करायचं, कारण की वेगवेगळे बुक्स ठेवून असतात. आपला संशोधन जो विषय आहे त्याचा आपण कीवर्ड्स निवडायचा आणि त्यानंतर लायब्ररीमध्ये जाऊन काय करायचं, संशोधन म्हणजे त्या संदर्भात आपल्याला जे काही साहित्य आहे ते आपल्याला मिळवायचं असतं. जे काही आपली लायब्ररी आहे त्या लायब्ररीचा कॅटलॉग आपण चेक करायचा आणि त्यावरून आपल्याला ते जो काही विषय आहे त्याच्यावर तो आपण काढायचा असतो. अशा वेगवेगळ्या पायऱ्या आपल्याला साहित्याच्या सांगितलेल्या आहे. ऑब्जेक्टिव्ह अँड हायपोथेसिस फॉर्म्युलेशन. आपल्याला जे काही आपण गृहीतकृत्य निवडणार आहे त्याचे ऑब्जेक्ट काय असणार आहे ते आता आपण सांगू. की क्लॅरिटी ऑन एक्सप्रेशन्स अँड डायरेक्शन, ते आपल्याला स्पष्ट असले पाहिजे, त्यामध्ये संदिग्ध त्यामध्ये कोणतीही नसायला हवी. ते काय असलं पाहिजे, मोजण्याक्षम असले पाहिजे. जे काही आपण व्हेरिएबल्स आहे ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे या आधारावरती आपल्याला चेक करता यायला हवे. आणि जे काही आपण हायपोथेसिस असणार आहे ते आपलं कॉम्प्रेन्सिव्ह असलं पाहिजे, सर्वसमावेश असायला हवं. त्यानंतर आपल्याला ते योग्य पद्धतीने तिथे न्याय देता आला पाहिजे आपल्या हायपोथेसिसला. त्यानंतर बघा हायपोथेसिस फॉर्म्युलेशन, त्यामध्ये आपले डेफिनेशन्स वेगवेगळ्या 2 शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता गुड हायपोथेसिस आपलं कसं असायला पाहिजे, की ते कन्सेप्च्युअल क्लिअर असायला पाहिजे, टेस्टेबल असायला पाहिजे. बरोबर. जे काही थेअरी आहे, जे काही निर्माण झालेले जे काही साहित्य आहे त्या आधारे आपल्याला त्याचा अभ्यास करता येतं. त्यानंतर लॉजिकल युनिटी अँड कॉम्प्रेसिव्ह, सर्वसमावेशक असायला पाहिजे, तर्कसंगत असायला पाहिजे. कॅपेबल ऑफ द व्हेरिफिकेशन, म्हणजे जे काही आपण पडताळणी करणार आहे तर गृहीतकृत्याची व्यवस्थित पडताळणी करता यायला हवी. शुड बी ऑपरेशनल, म्हणजे ज्याला आपण व्यावहारिक व्याख्या म्हणतो ते आपण त्या हायपोथेसिसमध्ये करायला हव्या. टाइप्स ऑफ हायपोथेसिस, ज्याला आपण नल हायपोथेसिसमध्ये 4 प्रकार आहे हायपोथेसिसचे. त्यामध्ये बघा, नल हायपोथेसिस यालाच आपण शून्य परिकल्पना असं म्हणत असतो, ज्यामध्ये दोन्ही चलामध्ये कोणताही संबंध नाही हे आपल्याला इथं सांगायचा असतो. त्यानंतर बघा अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. हायपोथेसिस मांडत असताना आपण 2 हायपोथेसिस नेहमी मांडत असतो, एक हायपोथेसिस मांडून चालणार नाही. एक जरी चुकीचं ठरलं तरी दुसरं आपल्याला काय येतं, की त्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येतं. आणि डिडक्टिव्ह हायपोथेसिस आणि इंडक्टिव्ह हायपोथेसिस, त्या 2 बाबत टॉप टू बॉटम जाणं म्हणजे डिडक्टिव्ह हायपोथेसिस, आणि इंडक्टिव्ह हायपोथेसिस म्हणजे बॉटम टू टॉप जाणं म्हणजेच इंडक्टिव्ह हायपोथेसिस. हे काय झाले, हायपोथेसिसचे 4 प्रकार झाले. नीड फॉर फॉर्म्युलेशन ऑफ द हायपोथेसिस. सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला जर डायरेक्शन मिळवायची असेल तर हायपोथेसिसचे काय असतं, नीड आहे ते गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रोसिड्युअर फॉर द फॉर्म्युलेशन ऑफ द हायपोथेसिस. आता याची जे आपल्याला गृहीतकृत्य निवडायचे आहे त्याची प्रोसेस काय आहे, तर बघा 2 व्हेरिएबल्स मध्ये काय रिलेशन्स आहे ते आपल्याला चेक करायचे आहे. ऑपरेशनल डेफिनेशन्स ऑफ द व्हेरिएबल्स, संशोधन विषय घेतल्याच्या नंतर प्रत्येक शब्दाचा काय व्यावहारिक व्याख्या करणं आपल्याला गरजेचं आहे, की आपल्या याच्यामध्ये विद्यार्थी म्हणून आपण कशाला अभ्यास करणार आहे ते पाहणं गरजेचं असतं. हायपोथेसिस शुड बी
फॉर्म्युलेटेड फॉलोइंग द रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर. सर्वात महत्त्वाचं आहे की साहित्याचं परीक्षण करणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा टेस्टिंग ऑफ द हायपोथेसिस. आता आपण काय करतो, वेगवेगळ्या सांख्यिकीय टेस्ट लावल्या जाते, ज्याला आपण मध्य आहे, मीडियम आहे, बहुलक आहे, प्रमाण विचलन पद्धत आहे, स्काय स्क्वेअर टेस्ट आहे, अशा टेस्ट लावल्या जाते आणि आपले जे काही गृहीतकृत्य आहे ते सत्य ठरलं की असत्य ठरलं हे चेक केल्या जातं. मग त्यामध्ये एरर इन टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस. या टेस्टिंगमध्ये आपल्याला दोन काही एरर येतात, त्याला टाईप 1 एरर्स म्हणतात आणि टाईप 2 एरर्स म्हणतात. लक्षात घेताना किंवा पेपरमध्ये विचारल्यावर टाईप 1 एरर्स काय असतं, घातक असतं, म्हणजे टाईप 2 पेक्षा. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं, ते लक्षात आलं असेल. बघा, त्यानंतर आपण पाहिलं की रिसर्च डिझाईनचे वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर रिसर्च डिझाईन करणं ही एक ब्ल्यू प्रिंट आहे. बघा, ब्ल्यू प्रिंट आहे, बरोबर आहे की जेणेकरून आपल्याला जर रिसर्च डिझाईनच माहीत नसेल, आपल्याला विशिष्ट वेने जायचं आहे हे जर माहिती नसेल, तर आपलं रिसर्च काय होऊ शकतं की चुकीचं ठरू शकतं. मग अशा वेळेस ब्लॅक अँड चॅम्पियन्स यांनी काय केलं आहे, काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की रिसर्च हे काय एक ब्ल्यू प्रिंट आहे, एक बाउंड्रीज आपल्याला ठरवून देतं की आपल्याला कोणत्याही त्या एरियामध्ये, कोणत्या क्षेत्रामध्ये काय केलं पाहिजे, आपण रिसर्च करायला हवं. आणि इन्व्हेस्टिगेशन अँड अँटिसिपेट पोटेन्शियल प्रॉब्लेम. स्टेप इन्व्हॉल्व इन रिसर्च डिझाईन. आता याच्या स्टेप वेगवेगळ्या पायऱ्या आहे की आपण काय केलं पाहिजे, पहिली समस्या कोणती आहे ते पाहून घ्यायची, रिव्ह्यू ऑफ द अदर स्टडीज, वेगवेगळ्या अभ्यास करून घ्यायचा, ऑपरेशनल कॉन्सेप्ट, वेगवेगळ्या व्यावहारिक व्याख्या लक्षात घ्यायचा, आयडेंटिफाईंग द व्हेरिएबल्स ऑफ द स्टडी. जे काही आपण प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत, जे काही समस्या घेतली आहे त्या समस्येचं काय चल आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फिक्सिंग सॅम्पल, आपला नमुना काय आहे, आपण प्रोबॅबिलिटी घेणार आहे की नॉन प्रोबॅबिलिटी घेणार आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, ठरवायला पाहिजे. आणि स्पेसिफिक टूल्स ऑफ द स्टडी, हा संपूर्ण बाबी आपल्याला इथे लक्षात घ्यायच्या असतात. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ द गुड रिसर्च डिझाईन. आता आपला चांगला संशोधन आराखडा आपण कशाला म्हणू शकतो, त्याचे वैशिष्ट्य काय असू शकतात, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की ऑप्टेनिंग इन्फॉर्मेशन, आपण माहिती मिळवायला हवी. त्यानंतर आपल्याकडे काही स्किल असायला पाहिजे. त्यानंतर जे काही वेगवेगळे जे काही ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट आपण समस्या संदर्भात ऑब्जेक्ट घेतले किंवा नाही हे पाहणं. नेचर ऑफ द प्रॉब्लेम ऑफ द स्टडीज, जी काही आपण समस्या घेतलेली आहे त्या समस्येचं स्वरूप काय आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. द अवेलेबिलिटी ऑफ द टाईम अँड मनी, आणि आपल्याकडे पैसा किती आहे, सोबतच आपल्याकडे वेळ किती आहे आणि संबंधित विषय हा आपल्या दिलेल्या वेळेत पूर्ण होतो किंवा नाही हे पण चेक करणं काय असतं, गरजेचं असतं. आणि हे काय आहे मग तर गुड रिसर्च डिझाईनचे किंवा वैशिष्ट्य आहे. आता टाईप ऑफ रिसर्च डिझाईन जे आहे त्यामध्ये 3 महत्त्वाचे प्रकार आहे, एक्सप्लेनेटरी रिसर्च डिझाईन, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन आणि ज्याला आपण एक म्हणू शकतो एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. हे 3 महत्त्वाचे आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की यामध्ये काय करत आहे, एक्सप्लेन, एक जे काही स्वतःच्या इमेजेसनुसार किंवा आयडियानुसार आपण काय करत असतो, एक्सप्लेन करत असतो. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचे वेगवेगळे उपप्रकार आहे, ज्यामध्ये आपण सांगू शकतो की डायग्नोसिस रिसर्च जे आहे, रिसर्च डिझाईन हा एक डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचा एक प्रकार आहे. क्रॉस सेक्शनल डिझाईन हा पण एक डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचा एक प्रकार आहे. लॉन्जिट्युडल रिसर्च डिझाईन हा पण एक काय आहे तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचा प्रकार आहे. केस स्टडी डिझाईन हा पण एक डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचा एक प्रकार आहे. हे असे काय आहे वेगवेगळे प्रकार आहे. आणि सोबतच यामध्ये सर्वे जो रिसर्च डिझाईन आहे हा पण एक काय आहे तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईनचा एक उपप्रकार आपल्याला सांगता येतं. आणि जे आहे एक महत्त्वाचा त्यामध्ये राहिलेला एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन, वेगवेगळ्या अनुभवाच्या आधारे किंवा वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून आपण काय करत असतो, संशोधन आराखडा तयार करत असतो. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की वेगवेगळ्या